पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या श्लोकापासून समाधीचा अभ्यास सुरू आहे। पुढे काही श्लोकामध्ये आपण समाधीचा विचार करणार आहोत। आतापर्यंत आपण या 24व्या श्लोकामधील पहिल्या चरणाचा विचार केलेला आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये जे काही सांगितलं त्याचाच विचार पुढे आहे। म्हणजे पहिल्या चरणामध्ये जी काही प्रक्रिया सांगितली आहे तिचं फक्त नाव दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे। पहिल्या चरणामध्ये कामद्या चित्तगा दृश्यः तत् साक्षीत्वेन चेतनम असा अभ्यास सांगितलेला आहे किंवा ही प्रक्रिया आहे की काय करायचं आहे आणि त्या प्रक्रियेलाच दुसऱ्या चरणामध्ये नाव दिलेलं आहे ध्यायेद दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्पक। म्हणजे पहिल्या चरणामध्ये जे काही केलं त्यालाच आपण दृश्यानुविद समाधी असं म्हणतो आणि ही सविकल्पक समाधीमध्ये मोडते। म्हणजे सविकल्पक समाधीचा एक भाग जो आहे तो आहे दृश्यानुविद समाधी। सविकल्पक समाधीचे 2 भाग आहेत, एक आहे दृश्यानुविद आणि दुसरी आहे शब्दानुविद। शब्दानुविद ही आपल्याला पुढे अभ्यासायची आहे। आता आपण या श्लोकामध्ये दृश्यानुविद समाधी पाहत आहोत आणि पहिल्या चरणामध्ये त्या समाधीचा अभ्यास दिलेला आहे की कसं आपल्याला ते करणं अपेक्षित आहे। तर कामद्या चित्तगा दृश्यः तत् साक्षीत्वेन चेतनम। कामादी वृत्तींना आपण दृश्य करावं आणि त्या सर्व वृत्तींचा आपण साक्षी आहोत हे आपण जाणावं, ही झाली प्रक्रिया। परंतु हा सरळ अर्थ जरी असला तरी आपण त्याचा बारकाईने विचार केलेला आहे। कामादी वृत्ती म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्ती ज्या आपण रोज सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत अनुभवतो। परंतु या अंतःकरणामध्ये उठणाऱ्या वृत्तींना जर पाहायचं असेल तर शांत व्हायला लागेल। धावपळ करणाऱ्या माणसाला या वृत्तींना पाहता येणं शक्य नाही। म्हणून एका जागी एका ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय या वृत्तींना पाहता येणार नाही। परंतु जो शरीराने धावतो त्याला तर वृत्तीकडे पाहता येणं अशक्यच आहे, कठीणच आहे, साधक दशेमध्ये मान्य नाही। म्हणून दिवसातला काहीतरी काळ आपल्याला सावध व्हावं लागेल, स्थूल शरीर स्थिर करावं लागेल, स्थूल शरीर शांत एका जागेवर। आणि म्हणूनच बरेचशे ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संप्रदायामध्ये किंवा वेगवेगळ्या महाराजांकडून आपल्याला हे लक्षात येतं की एका जागेवर बसा, मग विशिष्ट आसनामध्ये बसा किंवा विशिष्ट मंत्राचा जप करा, असं काहीतरी शिकवण्यात येतं। त्या प्रत्येकाचा एक आपापला स्वतःचा अर्थ आहेच। पण या सगळ्यातून एक फायदा काय दिसतो आपल्याला आपल्यासाठी की त्या निमित्ताने तो जागेवर बसतो। म्हणजे शरीर त्याचं जे काही धावत असतं ते धावत नाही, धावपळ त्याची बंद होते। हा पहिला उपयोग आहे आणि पहिला फायदा आहे। मग तो कुठल्याही निमित्ताने होऊ देत, पण इथेच आपलं काम संपत नाही। म्हणजे स्थूल शरीर एखाद्याचं शांत झालं, स्थिर झालं, तो जागेवर बसला तरी सुद्धा त्याचं मन जर धावत असेल इकडे तिकडे सारखं आणि त्याला लक्षातच येत नसेल काही, तर मग अत्र उपयोग नाही। म्हणून पुढे जाऊन काय करावं लागेल, विनाकारण शरीराचं धावणं म्हणजे स्थूल शरीराचं धावणं आणि विनाकारण मनाचं धावणं हे थांबवलं पाहिजे। म्हणून मन शांत पाहिजे, मन स्थिर पाहिजे। मन शांत मन स्थिर होण्यासाठी काय करावं लागतं, चित्त स्थिर असावं लागतं, चित्त एकाग्र असावं लागतं। आणि चित्त एकाग्र जे आहे ते करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत। मन शांत कसं करावं किंवा चित्त एकाग्र कसं करावं, चित्त शुद्धी किंवा चित्त स्थिरता ही कशी प्राप्त करावी यासाठी अनेक पद्धतीने अनेक उपाय सांगण्यात येतात। आणि हे गरजेचे आहेत जिथपर्यंत मनुष्य स्थूल शरीराच्या बाहेरच्या जगामध्ये धावपळ करीत आहे तिथपर्यंत त्याला हे करावंच लागतं, करायलाच लागणार, कारण की त्याला पर्याय नाहीये, कारण की तो या जगामध्ये डुबून गेलाय। म्हणून
तर चित्त स्थिर किंवा चित्त एकाग्रता ही जर करायची असेल तर त्याला काय करावं लागेल, जे काही उपाय सांगितले असतील त्यांचा अवलंब करायला लागेल. उदाहरणार्थ निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे या कर्म शब्दामध्ये हातपायांना हलवणं म्हणजे कर्म समजू नये. हातपाय हलवणे हे कर्म नव्हे. विषय भोगासाठी हातपाय हलवतो म्हणजे कर्म नव्हे. कर्म या शब्दाचा अर्थ वेदविहित, शरीराची विशिष्ट हालचाल, पण ती वेद विहित पाहिजे, म्हणजे वेदाच्या नियमात पाहिजे. नाहीतर विनाकारण नुसते हातपाय हलवतो आणि त्याला कर्म समजतो, असं जगाचा आता समज झालेला आहे. लोक म्हणतात आम्ही कर्ममार्गी आहोत. म्हणजे काय करता, रोज नोकरीला जातो, पैसा कमवतो, घरामध्ये बायका मुलांचं पोट भरतो, याला म्हणतात कर्म. याला कर्म म्हणत नाही. हा लोकांचा गैरसमज झालाय. अहो कर्म केल्याशिवाय जमतं थोडीच असं म्हणतात. मग काय करतो विचारलं, कर्म काय करतो म्हणजे असं कर्म म्हटल्यानंतर जणू काही तो वेदविहित कर्म करतोय असं दिसतं. असं नाही. तो पोट भरण्यासाठी हातपाय झाडतो, याला म्हणतात कर्म. लोकांची आधुनिक व्याख्या काय कर्माची, लोकांची म्हणजे आपली कर्माची व्याख्या काय केली आपण, आपलं पोट भरण्यासाठी आणि आपण ज्यांच्या मोहात गुंतलोय त्यांचं पोट भरण्यासाठी जी शरीराची आपण हालचाल करतो त्याला आपण कर्म म्हणतो. पण शास्त्र त्याला कर्म म्हणत नाही. शास्त्र कर्म कशाला म्हणतं हे शास्त्रात दिलेलं आहे. नित्य काय, नैमित्तिक काय, प्रायश्चित्त काय, निषिद्ध काय, हे सगळ्याचा अभ्यास दिलेला आहे. अर्थात आपल्याला काही कर्माचा विषय इथे अभ्यासायचा नाही, सध्या काय आपला तो विषय नाहीये. परंतु जर आपल्याला चित्त एकाग्र करता आलं तर त्यासाठी आपल्याला उपाय शोधावा लागेल. करायचं असेल तर चित्त एकाग्रता करण्यासाठी आपल्याला निष्काम कर्मासारखा एक उपाय आहे. कर्म हा शब्द हातपाय हलवण्याला कर्म म्हणता येत नाही. कर्मासोबत उपासना असेल तर ती जास्त सोपी पडते. उपासना हा चांगला एक मार्ग आहे. पापशालन, पुण्य उत्पत्ती अशा अनेक प्रकार शास्त्रामध्ये आढळतात, जेणेकरून त्या व्यक्तीचं चित्त काय होतं, स्थिर आणि शांत होतं. हा बोध सर्वांसाठी नव्हे, कारण आपल्याला काय बोध आहे हे पण कळलं पाहिजे. पण ज्यांचं चित्त शांत नाही आणि ज्यांना आपल्या अंतःकरणात उठणाऱ्या असंख्य वृत्तींना दृश्य करता येत नाही त्यांना हे करावंच लागेल. त्याला काही करू शकत नाही. म्हणजे हा काही माझा सांगण्याचा विषय नव्हे, परंतु सांगावा लागतोय, नाही का. सांगावं लागतंय म्हणजे चुकीचा म्हणून मी सांगत नाहीये किंवा बरोबर म्हणूनही सांगत नाहीये, ती गरज आहे त्याची. तर त्या गरजेनुसार त्यांनी त्या व्यक्तीने त्या साधकाने तसा अभ्यास करायला काही हरकत नसतो. पण तिथे थांबण्याचा अर्थ नाही. तो का करायचा, त्याच्या पुढे कुठे जायचं हे शोधलं पाहिजे. आपला हेतू काय आहे या ठिकाणी, पहिला कामद्या चित्तगा दृश्या, यांना दृश्य करायचं हा आपला विषय. दृश्य होत नसेल तर काय करावं लागतं हा मी तुम्हाला फक्त माहिती म्हणून एक भाग सांगितला. असो, तर सर्व वृत्तींना दृश्य करा. आता दृश्य केल्यानंतर दृश्य जेव्हा करतो तर दृश्य करण्याच्या पद्धती काय याचा आपण विचार केलेला आहे. कसं दृश्य करणार, त्या वृत्ती दृश्य करताना आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत, आपण त्यांना जाणणारे आहोत, आपण त्यांच्याशी तादात्म्य पावलेलं नसावं. त्यांच्याशी संसर्ग असला तर एक वेळ चालेल, पण तादात्म्य तर नसावं. तादात्म्य ठेवून दृश्य तर रोजच करतो आपण. मी दयाळू आहे, मला राग येतो, मी रागावलेलो आहे असं जे आपण म्हणतो, तेव्हा त्या वृत्तींशी आपण तादात्म्य पावलेलो असतो. म्हणजे तादात्म्य पाहून आपण त्या वृत्तींना दृश्य करतोच, त्यात काय नवल आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये जरी दृश्य करा असं सांगितलेलं असलं तरी सुद्धा दुसऱ्या चरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे की तत् साक्षित्वेन, काय तत् साक्षित्वेन दृश्या. दृश्य रोज नाहीये का, सर्वांनाच दृश्य आहे. मला राग आलेला मला कळतो का नाही, कळतो का नाही कळतो मला, म्हणजे तुम्हाला कळतो का नाही, तुम्हाला राग आलाय तेव्हा तुम्हाला राग आलेला असतो. ती राग ही जी काही वृत्ती आहे आतमध्ये निघणारी, ती वृत्ती आपल्याला कळते मला आता राग आलाय. पण आपण जेव्हा तसं म्हणतो तेव्हा त्या राग या वृत्तीशी आपण काय झालेलं असतो, एकरूप झालेला असतो, म्हणजे तादात्म्य पावलेला असतो. असं आपल्याला त्याला दृश्य करायचं नाहीये, कारण ते आपण आधीच करतोय. म्हणजे करतोय ते परत कशाला करायचं. म्हणून एखादा जर म्हणाला की मी आता माझ्या वृत्तीनं सगळ्यांना जाणतोय, मी सगळ्यांना दृश्य केलंय, पण तादात्म्य ठेवून जर करत असेल तर मग त्याचा अर्थच काही नाही. म्हणजे आपण काही केलेलं नाही, म्हणजे आपण परमार्थाची ही पायरी अवलंबत नाही, त्याचा अवलंब आपण करत नाहीये, आपण रोजच करतोय. तर आपल्याला काय करावं लागेल, या वृत्तीला आपण साक्षी रूपाने पाहायला लागलो पाहिजे. म्हणून सर्व वृत्तींना साक्षी रूपाने पाहायला शिकणं हा आपला अभ्यास आहे. हा काय काहीच अभ्यास नाही असं कोणी समजू नये. वेदांतामध्ये अभ्यास नाही असं काहींना वाटतं. वेदांत म्हणजे काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही, इतके अस्थिर अशांत आणि रडत असतात सारखे. आणि म्हणतात काय वेदांतात काहीच करावं लागत नाही. रडतोयस ना, रडतोयस म्हणजे काय तुझी दयनीय अवस्था झाली.
आपल्याकडे बरेचसे लोक आहेत, बाबांच्या नंतर तर फार लोकांची दयनीय अवस्था झाली, कारण त्यांना सूचनाच ना काय करावं आणि काय नाही करावं, त्याच्यामुळे गोंधळ उडाला. तर दयनीय अवस्था होऊ द्यायली नाही पाहिजे. काय आहे की या सर्व वृत्तींना आपण साक्षी आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी कुठेही तुम्हाला कुठल्याही जगामध्ये कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही, कारण ते स्वतःकडे आहे. त्या सर्व वृत्ती आपल्या स्वतःकडे आहे. त्याला वेळ कधी दिला पाहिजे? 24 तास तर देऊ शकत नाही. हे कधी करायचं असा मोठा प्रश्न आहे, कारण प्रॅक्टिकली ते करायचं आहे आपल्याला. करायचं कधी असा मोठा प्रश्न आहे, नाही का? तर आता प्रत्येकाकडे वेळ वेगवेगळा आहे, प्रत्येकाकडे भिन्न भिन्न परिस्थिती आहे. 24 तास शक्य नाही, त्यातले 8-10 तास तरी झोपायला पाहिजे. 6 ते 10 तास झोपायला लागतं असं धरूया, दुपारचे धरून. काही दुपारचे जरी आडवे होत असतील तर त्यांना दुपारचा टाइम धरून 10 तास धरू आपण, तरी आपल्याकडे 14 तास राहतात. 14 तासापैकी त्याने 10 तास जरी पुन्हा कामात घालवले, किती तास? 10 तास कामात घालवले तरी 4 तास शिल्लक राहतात. त्या 4 तासातले परत 3 तास अजून काही कामात घालवले तरी 1 तास शिल्लक राहतो. म्हणजे 1 तास तर करायला काहीच हरकत नाही. म्हणजे रोज 1 तास ध्यान करायला काही हरकत नाही. किती तास? रोज 1 तास ध्यान करायला हरकत नाही. पण लोक 1 तास ध्यान 1 तासात काय करतील? ह्याचं उकर त्याचं उकर, स्वतःचं झाक त्याचं उकरत बस, है ना? वेळ कशा जाते आपली? ह्याच्यात कधी वेळ गेली हे कळतच नाही. शेजारच्याचं, पाजारच्याचं, नातेवाईकाचं, गोतावळ्याचं कोणाचं तरी उकरण्यामध्ये आणि आपलं झाकण्यामध्ये किती वेळ जाते हे कोणालाच कळत नाही. पण तुम्ही बाकीचा सगळा एवढा 14 तासांचा वेळ जरी कामात घालवला तरी 1 तास तुमच्याकडे असा आहे की ज्यावेळेस तुम्ही परमार्थ करू शकता. दिवसातला 1 तास तर आपल्याकडे नक्की असा आहे की आपण त्यावेळेस परमार्थ करू शकतो. 1 तासामध्ये जर तुम्ही या वृत्तींना साक्षी करायचं ठरवलं तरी काय हरकत नाही. काही नाही केलं दुसरं, आपल्याच आतमध्ये निघणाऱ्या या वृत्तींना आपण पाहायचं ठरवलं. कसं पाहायचंय? काही नाही, डोळे मिटून बसा किंवा कसेही बसा, मग लक्षात येईल काय आपण त्यांना साक्षी करू शकतो का नाही. तर आपल्याला ते करावं लागेल. 5 मिनिटापासून सुरू करायलाही काही हरकत नाही. 1 तास नाही शक्य आता. 5 मिनिटापासून. त्यासाठी कुठला आसनातच बसायला पाहिजे का? गुहेतच जाऊन बसायला पाहिजे का? विवरातच जाऊन बसायला पाहिजे का? गरज असेल तर बसा. आता तू त्याचा प्रश्न आहे. एखाद्याला एखाद्या विवरात जाऊन बसल्यानंतर हे लक्षात असेल त्याने विवरात जाऊन बसावं. विवर माहिती ना? विवर म्हणजे वावर नव्हे. विवर म्हणजे बिळात जाऊन बसायचं. म्हणजे माणसाला बसता येईल असं बीळ, त्याला म्हणतात विवर. तर कुठेही जाऊन बसा, पण 1 तास 5 मिनिटापासून सुरुवात करायला हरकत नाही. 1 तास काय हरकत नाही करायला ना. एवढा वेळ जर आपण त्यात दिला तर आपल्या वृत्तींना आपण साक्षी नाही तर कमीत कमी पाहू शकतो. आणि पाहिल्यानंतर खरंच ह्या वृत्ती ज्या आहेत, ह्या वृत्ती आणि आपण एक आहोत का? ही वृत्ती म्हणजे हे सगळं जे उठतंय हे आणि मी एक आहे का एक नाहीये हे लक्षात घेता यायला काय हरकत नाही. हे स्वतःला लक्षात घ्यायला की आपल्या अंतःकरणामधून जे काही निघतंय बाहेर, कधी निघतं ते? जागा झाल्यापासून कधी पण, म्हणजे कंटिन्यू चालू आहे. हे काही थांबतच नाही, एक क्षणही थांबत नाही ते. बरं, एक क्षण पण थांबत नाही. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हे एक क्षण थांबत नाही, स्वप्नातही थांबत नाही. म्हणजे फक्त सुषुप्तीमध्ये ते शांत असतं. नाहीतर बाकीच्या वेळेस हे मन जे आहे, म्हणजे ही वृत्ती जी आहे, सदैव काय करते? प्रवाह आहे त्याचा सदैव. जसं नदीचं पाणी थांबतं काय? थांबत नाही. पण नदीच्या पाण्याकडे जर असं बघून लांबून बघितलं तर स्थिर वाटतं. नदीच्या पाण्याकडे लांबून बघितल्यावर काय वाटतं? स्थिर आहे. पण ते काय आहे? प्रवाहात असं वेग असतो. जसं भोवरा आहे, तो भोवरा गोल फिरत असला तर तो वाटतो कसा? स्थिर वाटतो. पण तो स्थिर असतो काय? नसतो. त्याचप्रमाणे हा जो प्रवाह आहे आतमध्ये, तो इतका वेगाने चालू येतो की आपल्याला ते सगळं शांत स्थिरच वाटतं. त्यांच्याकडे बघितलं की त्यांचा वेग लक्षात येईल आणि मग त्यांच्या वेगाकडे आपल्याला लक्ष द्यायचं ठरलं की एका क्षणात पटापट किती वेळा निघतंय हे सांगता येत नाही. आणि मग त्यातल्या सगळ्याच वृत्तींना दृश्य करता येणार नाही आपल्याला. पण जेवढ्या काही दृश्य होतील तेवढ्या होतील. पण त्या वृत्तींना जसं आपण दृश्य करू लागू, हळूहळू आपल्याला लक्षात येईल की त्या वृत्तींपासून आपण वेगळे आहोत का नाहीये, त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत का नाही हे लक्षात येईल. आता एखादा म्हणेल हा योग मार्ग वगैरे काय? हा योग मार्ग नाही. याच्यामध्ये काही आसनाचा नियम नाही, प्राणायामाचा नियम नाही, ध्यानाचा नियम नाही, काहीच नियम नाही याला. मग नियम रहित आहे का तुमचा? हो, नियम रहित आहे, नियम नाही याला काही. पण एखाद्याला जर वाटत असेल की आसन व्यवस्थित घालून, प्राणायाम करून, विशिष्ट आहार घेऊन हे करावं, तसं कर, काही हरकत नाही. त्याला काय आपल्याला नाही म्हणायचं काही कारण नाही. पण हा काही आपला नियम नाही.
नुसता एखाद्या पलंगावर झोपून सुद्धा हे करत असलं तरी काही हरकत नाही. पलंगावर झोपूनही करत असलं तरी काही हरकत नाही. पण त्या वृत्तींना ते पाहत राहायला पाहिजे की ह्या आपल्या अंतःकरणामधून जे निघतंय ते काय निघेल, काय निघणार आहे त्याच्यातून, काय निघेल हे सांगताच येत नाही, नाही का. काय निघेल, काम, क्रोध, लोभ, मोह, दया, प्रेम, करुणा, स्पृहा, काही काही असेल, जे काही निघतं निघत राहील निघत राहील निघत राहील. बरं, हे सगळं पकडायचंच आहे आपलं, काही असा हेतू नाहीये. ह्या सगळ्यांना पकडायचंच असा हेतू नाही. जसं रस्त्याच्या कडेला उभं राहिलं आणि रस्त्यातून इकडून आणि तिकडून येणाऱ्या गाड्या, काही गाड्या इकडे जातात काही इकडे जातात, अशा वेगाने चालू आहे. आता पण त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक गाडीला पकडायचंच आहे असं काय आपला हेतू ठेवावा काय? असं ठेवायची गरज नाही. पकडायचंच म्हणजे प्रत्येक गाडीवर काय लिहिलंय हे वाचायचीच गरज आहे का? गरज नाही. जरा कमी वेगाने जाणारी गाडी असली तर त्याच्यावर काय लिहिलंय दिसेल, वाचता येईल. पण एकदम वेगाने गाडी गेली तर काय लिहिलंय कळणारच नाही, बरोबर ना. कमी वेगाने जाणाऱ्या गाडीवरच स्पष्ट दिसू शकतं, पण वेगाने जाणाऱ्या गाडीवरच दिसणार नाही. त्याचप्रमाणे ह्या ज्या वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये काही वृत्ती, असंख्य वृत्तींमधून एखादी वृत्ती वेगाने जाते, एखादी वृत्ती हळूहळू जाते. सगळ्या वृत्ती अशा समान वेगाने वाहत नाहीयेत. पाण्यावर उठणाऱ्या ज्या लाटा असतात त्या सगळ्या समान वेगाने जात नाहीत. काहींचा आवाका मोठा असल्यामुळे त्यांना असा मोठा एवढा आकार घ्यावा लागतो आणि काहींचा बारीक असल्यामुळे अशा जातात त्या. म्हणजे त्याचा प्रत्येकाचा त्या सायकलचा म्हणजे तेवढ्याचा काय आहे, त्या आवर्तनाचा वेग काय जर विचार केला आपण, तेवढा टाइम त्याचा वेगळा आहे आणि मोठी लाट असेल तिचा वेगळा आहे एक आवर्तन पूर्ण व्हायला, हे ना. म्हणून ती वृत्ती उठली आणि ती मावळली, ही जी वेळ असते आवर्तन त्याचं जे असतं ते आवर्तन प्रत्येक वृत्तीचं भिन्न भिन्न आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वृत्ती आपल्याला लक्षातच येईल असं काही गरजेचं नाही. ज्या वृत्ती जरा जास्त वेळ टिकतात त्या वृत्तींचा आपल्याला अंदाज येऊ शकतो, त्या वृत्ती व्यवस्थित दृश्य करता येऊ शकतात. आणि मग त्या वृत्तींना आपण जर पाहिलं तर ती वृत्ती म्हणजे आपण त्यांना पाहणारे आहोत, आपण त्यांच्याशी एकरूप नाही, हे हळूहळू हळूहळू लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याच वृत्तींना आपण तादात्म्य या रूपाने पाहायला नको, ते संपवलं पाहिजे. हळूहळू हळू प्रयत्नपूर्वक आपल्याला या सर्व वृत्तींमध्ये आपलं असलेलं तादात्म्य नष्ट करावं लागेल. ध्यायत म्हणजे आपल्याला त्या वृत्तीचं काय करावं लागेल, त्याचं ध्यायत म्हणजे ध्यास, ध्यायत म्हणजे ध्यान है ना. त्याचं काय करायला लागेल, ध्यान करायला लागेल. ध्यान करायला म्हणजे करावं लागेल म्हणजे त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल. लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचंय, त्याचं ध्यान करायचंय. ध्यान करायचंय म्हणजे विशिष्ट पद्धतीचं आसन किंवा असा प्रकार असायला पाहिजे असा आपला नियम नाहीये. पण त्या वृत्तींकडे पाहणं म्हणजे त्यांच्यावर ध्यान ठेवलं पाहिजे. काय करायचंय, त्यांच्यावर ध्यान ठेवायचंय. कशासाठी ठेवायचंय, आपल्याला काय कामाला लावलंय कोणी, आपल्याला कामाला लावलेलं नाही. कशासाठी ध्यान ठेवायचंय, ते ध्यान ह्याच्यासाठी ठेवायचंय कारण की त्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींना आपण मीच समजतोय, म्हणून आता त्यांचं ध्यान करायला सांगितलं, म्हणजे त्यांच्याकडे पाहायला सांगितलं. भविष्यात त्यांची ध्यान करायची सुद्धा गरज राहत नाही, भविष्यात त्यांची ध्यान करायची सुद्धा गरज राहत नाही. पण ती नंतर. आधी काय आहे, जिथपर्यंत आपल्याला वाटतंय की मी दयाळू आहे, मी प्रेमळ आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, हे जिथपर्यंत वाटतंय, पक्क वाटतंय, तिथपर्यंत ध्यानाची गरज आहे. ध्यायत हा शब्द काय सांगतो, त्यांचं ध्यान करा. कसं ध्यान करायचंय आपल्याला शिकवलेलंच आहे आधी. कसं करायचंय, साक्षीपणे म्हणजे त्यांच्याकडे पाहायचंय. त्यांचं ध्यान कसं आहे, त्यांच्याकडे पाहायला शिकायचं. मग पाहायला शिकायचं तर कसं शिकायचंय, आपण त्यांच्याशी जे एकरूप होतो ते आता त्यांच्याशी एकरूप आपण नाही हे लक्षात घ्यायला शिकायचं. म्हणजे त्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती ज्या उठतात अंतःकरणामधून जे निघतं ते सगळं निघतंय, त्या वृत्तींना आपण साक्षी आहोत, म्हणजे त्यांना आपण पाहणारे आहोत. मी दयाळू नाही, मी क्रोधिष्ठ नाही, मी चांगला वाईट, मी पापी, मी पुण्यवान नाही, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. पण मग हे शिकत असताना एकदमच असं होणार आहे का, एकदम असं काही होणार नाही. बऱ्याच वेळा वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येणार आहे की आपण असे नाहीयेत. म्हणजे आपली आतमध्ये काम तयार झाला, क्रोध तयार झाला, काही आतमध्ये या अंतःकरणातून बाहेर आलं तर त्यांची व्यवस्था कशी होते ह्याचा अभ्यास मी तुम्हाला सांगितलेला आहे. यांची व्यवस्था कशी होते, हे वाया जात नाही. यांची काय होते, ह्या सगळ्यांची काय होत असते, व्यवस्था होत असते. कशी होत असते याचा अभ्यास मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. त्याचा अभ्यास इकडचा लक्षात आला की मग अडचण नाही. आपण कशावर ध्यान देतोय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
वृत्ती उठते अंतःकरणातून, म्हणजे त्या चित्तामधून वृत्ती बाहेर येते. ती बाहेर आल्यानंतर त्या वृत्तीवर आपण आरूढ होऊन ती मीच आहे असं समजतो, म्हणजे आपलं त्याच्याशी तादात्म्य आहे. पण इथे खेळ संपतो काय? इथे खेळ संपत नाही. इथे काय होतं की त्या वृत्तीच्या पुष्टीसाठी, त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी पुढे बरंच काय काय होतं. काय होतं त्याच्यासाठी? तिची व्यवस्था कशी केली जाते? कुठली वृत्ती उठली की तिची पुढची व्यवस्था केली जाते, करावी लागते. कोण कोण तयार असतं त्यांच्या व्यवस्थेसाठी? त्याच्या पुढचं सगळं तयार आहे. म्हणजे इंद्रिये, प्राण, अतिइंद्रिये, ज्ञानेंद्रिये, कर्म इंद्रिये, प्राण, स्थूल शरीर, स्थूल शरीराच्या बाहेरचं बरंच काय, हे सगळं कोणाच्या व्यवस्थेसाठी आहे? हे घर कोणाच्या व्यवस्थेसाठी आहे? स्थूल शरीराला राहायला घर आहे का? हे घर कोणाला राहायला आहे? हे घर कोणाच्यासाठी राहायला बांधलंय? हे घर आहे ना, हे घर स्थूल शरीराला राहायला बांधलेलं नाही. हे कोणाला बांधलंय? ही जशी वृत्ती असेल तशा प्रकारचे घर बांधलंय. म्हणून एखाद्याचा बंगला दिसतो, एखाद्याची झोपडीच असते, एखाद्याचा उत्कृष्ट बंगला दिसतो, एखाद्याच्या 10 खोल्या दिसतात, एखाद्याची एकच खोली दिसते. ते कशावर अवलंबून आहे? त्याची वृत्ती काय त्याप्रमाणे घर असते त्याचं. प्रत्येक घराला वेगळा रंग का असतो? त्याच्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी असतो तो. त्याच्या वृत्तीला, म्हणजे त्याच्या मनाला वाटतं की घराला रंग कसा असावा? ऑफ व्हाईट असावा, सफेद असावा, लाल असावा, निळा असावा, पिवळा असावा, हिरवा असावा, तपकिरी असावा. काय त्याला वाटलं. आणि जर घरात 5 माणसं असतील तर 5 माणसांचे 5 जर रंग असले तर घराला 5 रंग लावण्याची वेळ येते, नाही का? मग त्याच्यातला बळी तो कानपिळी, नाही का? म्हणजे माझ्यासारखा महाराज असला की सांगतो ना, हे असं म्हणजे असंच पाहिजे, नाही का? मग हा रंग म्हणजे हाच रंग. मग लोकांना वाटत असं रे महाराज काय त्यांचं काही चालतं. पण आता महाराज म्हटलं काय बोलता येत नाही. मग महाराजांनी म्हटलं हा असं इथं काऊ कलरच लावायचा, तर मग गप्प बसावं लागतं, नाही का? असं एखादा बळी असले की बाकीच्यांचं काय करतो, तो कान पिळतो. मग तोच रंग घराला लावा लागतो. मग बाकीचे म्हणतात आम्हाला वाटत होतं इथं घराला गुलाबी रंग द्यावा, पण हे काय ऐकत नाही. किती सांगावं त्यांना, आहे की नाही? होतं ना असं. तर हे काय सगळं व्यवस्था आहे. कोणाची आहे? शरीराला काहीच लागत नाही. शरीराला घर नाही लागत. शरीराला घर लागत नाही. शरीराला घराची गरज आहे का? असं वाटतंय आपल्याला घराची गरज नाही. शरीराला घराची गरज आहे असं वृत्तीला वाटतं. ज्याच्या वृत्तीला वाटतं की या शरीराच्या व्यवस्थेसाठी घर पाहिजे, तो घर बांधतो किंवा तो घर घेतो. आणि ज्याला वाटत नाही तो जंगलात फिरतो, तो गुहेत राहतो, तो कुठेही राहतो, तो झाडाखाली पण राहतो, कुठेही राहतो, त्याला वाटत नाही. त्याच्या वृत्तीला तसं वाटतं. म्हणजे हा सगळा खेळ कोणासाठी आहे? हा सगळा खेळ या काम, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा, दया, करुणा, प्रेम या सगळ्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी. इथे जगामधलं काहीही यांच्या व्यवस्थे व्यतिरिक्त नाही. सगळं काय यांच्या व्यवस्थेसाठी, यांची व्यवस्था व्हावी म्हणून आहे. आणि आपलं लक्ष कुठं आहे? आपलं फक्त या वृत्ती सोडून सगळीकडे लक्ष आहे. लक्ष कशावर आहे? व्यवस्था त्यांचीच चालली आहे, पण लक्ष कुठं आहे? लक्ष वृत्तीवर नाहीये. त्यांना पाहत नाही आपण. व्यवस्था त्यांचीच चालली आहे, पण त्यांच्याकडे लक्ष नाहीये. गंमत. आता आजकालचा काळ जर शहरातला काळ जर बघितला तर फार गमतीशीर आहे. शहरामध्ये परिस्थिती कशी आहे? नवरा नोकरी करतो, बायको नोकरी करते, एक पोरगं असतंय. म्हातारी सहन होत नाहीत, त्यामुळे म्हातारीचं काही खरं नाही, त्यामुळे त्यांचा विषय मिटला. राहायला पोरगं. आता ह्या पोराच्या व्यवस्थेसाठी आईबाप राबतात. आईबाप कोणासाठी राबतात? आईबाप राबतात. कशासाठी राबतात? मुलाच्या व्यवस्थेसाठी. म्हणजे सगळं कोणासाठी चाललंय त्यांचं? त्यांना सकाळी उठल्या विचारलंय तुम्ही का राबताय, तर काय सांगणार? मुलासाठी राबतात. रात्री विचारलं कशासाठी तुम्ही दिवसभर राबले, काय सांगणार? मुलासाठी राबलो. बरोबर आहे. पण या दोघांची इतकी धावपळ असते की सकाळी त्याला पाळणा घरात सोडा, पाळणा घरातले पण काही दिवसभर सांभाळत नाहीत, मग क्लासला सोडा. म्हणजे मग त्याचा ह्या क्लास तो क्लास, त्या एवढ्याशा बारक्या पोराला 4-5 क्लास असतात. जो मी 10वी झाल्यानंतर जो नाव पण माहित नव्हतं असे क्लास आता KGच्या पोराला असतात. त्याचं कारण काय? त्याची व्यवस्था करायची, त्या सांभाळायची त्याला. अख्ख्या दिवसभरात आई बापाला ते पोरगं संध्याकाळी झोपून जरी गेलं तरी त्याच्या बापाचं तोंड पाहत नाही. अशी काही परिस्थिती आहे बऱ्याच लोकांची. सगळ्यांचं असंच असायला असं नाही, पण एक अशी परिस्थिती, उदाहरण सांगतो मी फक्त, सगळ्यांच्याकडे असं असतं असं नाही. तर परिस्थिती अशी आहे की ज्या मुलाच्या व्यवस्थेसाठी यांना राबावं लागतं त्या मुलाची ते व्यवस्था करू शकत नाहीये, आणि ते करतायत असं त्यांचा गैरसमज आहे. काय परिस्थिती काय? त्यांना विचारलं तुम्ही तुमच्या मुलासाठी करता, मग त्याला सकाळी उठल्यानंतर त्याने तो निम्म झोपेत असतं तेव्हा त्याला बसमध्ये बसावं लागतं. पोरगं कुठं असतंय?
निम्म झोपेतच असतं, त्याला आंघोळ घातली का नाही हा मोठा प्रश्न असतो. बादलीत भुसकळून काढून त्याच्यावर कपडे आईबापाने घातले तो पोरग झोपेतच असतं. आणि त्याला त्या बसमध्ये बसवलं तेव्हा सुद्धा पोरग झोपेत असतं. मग त्या बसमध्ये सगळ्या कार्ट्यांनी गोंधळ घातला की मग तो जागा होतो, अरे आपण बसमध्ये आहे म्हणून. आणि मग त्याच्या शाळेत जाणार, मग दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा त्याची, मग शाळा सुटल्यानंतर त्याला न्यायला कोणते येणार, मग तिथून त्याची पाळणा घर, त्याच्यानंतर क्लास, त्याच्यानंतर असं करत 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 तो दर मजल करत 5 वर्षाचं पोरग, 6 वर्षाचं पोरग रात्री काहीतरी थकून बागून घरी जाऊ येत आहे. आणि त्याचे आईबाप म्हणतात की आम्ही याची व्यवस्था करतो. कुठली व्यवस्था काय? आणि हे जर कोणाला सांगितलं तर त्यांना पटवू शकत नाही. ते म्हणतील बावळट तुम्ही काय सांगता, आम्हाला हे करावं लागणार आता. अशी बऱ्याचशा लोकांची जी परिस्थिती दिसते, अगदी तशी परिस्थिती आपली. आपण सगळं कशासाठी करतोय? खरं तर कशासाठी करतोय? आपल्या मनाला बरं वाटावं म्हणून करतोय. चित्ती असू द्यावे समाधान, चित्तामध्ये समाधान असावं म्हणून सगळं चाललंय कशासाठी? चित्त समाधानी असावं, सुखी असावं म्हणून चाललंय सगळं. आपली रोजची धावपळ कशासाठी आहे? तुम्ही इथे सुद्धा आले कशासाठी आले? महाराज काहीतरी चांगलं सांगतील, बरं वाटेल जरा. त्याच्यापैकी काय? मनाला बरं वाटलं नाही, महाराजांनी आल्याला नुसतं सुरूच केलं आणि रोजच सुरू केलं आणि एकही दिवस असं शांतपणच नाही, तर तुम्ही म्हणाल काय तोंड बघायचं त्यांचं? होईल का नाही? असं आपण जे जगतो ह्या जगण्यामध्ये सगळ्यात पहिला हेतू आणि शेवटचा हेतू काय? या चित्ताला काय मिळावं? सुख मिळावं. चित्ताची अवस्था स्थिर, शांत, सुखी, बरं वाटावं यासाठी चाललंय सगळं. जे काही सुरू आहे त्यासाठी सुरू आहे. म्हणजे ह्या वृत्तींचा खेळ जो आहे, हा वृत्तींचा खेळ, ह्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी हा सगळा पसारा मांडलाय. पण लक्ष मात्र कशावर नाही? फक्त वृत्तीवर. दृश्य नाही, वृत्ती पाहत नाही, बाकी सगळं पाहतोय. काय पाहत नाही आपण फक्त याला पाहत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सगळं पाहतोय. शरीर पाहतोय, शरीराला आंघोळ घालतोय. रोज उठल्यानंतर आपण आंघोळ कोणाला घालतो? लोक म्हणतात अहो आंघोळ केल्याशिवाय पुढचं आम्हाला काहीच जमत नाही. म्हटलं का नाही जमत? त्याच्या वृत्तीला जमत नाही. ते खरं कोणाला जमत नाही? ह्याला आंघोळ घातल्याशिवाय कोणाला जमत नाही? वृत्तीला जमत नाही. आता मला 2 टाइम आंघोळ करायची सवय, मला दुसऱ्या टाइमला आंघोळ जर केली नाही तर कोणाला जमत नाही? मग ह्याला 2 टाइम आंघोळ घालावी की नाही घालावी? आता जे लोक एकच टाइम आंघोळ करतात त्यांना जर विचारलं ते म्हणतात ते महाराजांचे लाटच आहे स्वतःच जास्त. काय फरक पडतोय नाही केले तरी? हे ना, असं वाटतं ना. जे 1 टाइम आंघोळ करतात त्याला वाटेल का नाही वाटेल? म्हणजे ही आंघोळ त्या शरीराला घालावी लागते का ती खरं मनाची आंघोळ आहे? ती आंघोळ मनाला घालावी लागते. म्हणजे मनाला आंघोळ करायची इच्छा असते म्हणून शरीराला आंघोळ घालतो, नाही का? मग एखादा म्हणाला नाही त्याला नाहीच घातली तर चालेल की? मग असतात काही लोक 2-2 दिवस आंघोळ नाही करत. काही लोक असतात 2 दिवस 3 दिवस पण आंघोळ करत नाही. काही जंगलात राहणार तर महिने आंघोळ नाही करत. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही जंगलात गेले चुकून तर ते माणसं दिसणार पण नाही, तेवढी काळी असतात. फक्त उन्हाने काळे झालेले असतात असं नाही का ते आंघोळच करत नाहीत. वाहक तरी जाऊन त्या तळ्यात बुचकळी मारत असेल, पण हे लोक तेवढं पण करत नाहीत. जंगलातली जी एकदम, आणि त्यांच्या जवळ जर गेले तर वास म्हणजे इतकी दुर्गंधी येईल, पण त्यांना काही नाही वाटत. कारण आंघोळ हा प्रकारच माहित नाही त्यांना, आंघोळ करायची असते का? प्रातर्विधी केल्यानंतर पानाने पुसलं की काम संपलं, अशी परिस्थिती आहे काही जंगलांमधले राहणाऱ्या माणसांची. म्हणजे प्रातर्विधीनंतर पाण्याने धुवायला लागतं हे सुद्धा माहित नाही त्यांना. पानाने पुसून विषय संपला. ते पण पुसतील का ते पण माहित नाही, कारण आपल्याला काही एवढा अभ्यास नाही त्यांचा. म्हणजे आपला एक अंदाज सांगतोय, नाही तर ते लोक म्हणतील तुम्ही कधी गेले जंगलात बघाय त्यांना. पण अशी परिस्थिती आहे काही जंगलांमध्ये माणसं आंघोळ हा प्रकारच माहित नाही. आंघोळ म्हणजे आपल्याला वाटतंय म्हणजे जसं तुम्ही 1 टाइम आंघोळ करता, काही लोक करत असतील 2 टाइम, तर मला 2 टाइम आंघोळ लागते. माझ्यापेक्षाही मोठे महाराज आहेत काही, त्यांना 3 टाइम लागते. म्हणजे जितक्या वेळा आंघोळ करेल तेवढा जास्त मोठा महाराज. हा खेळ कोणाचा आहे? सगळा पसारा कोणासाठी मांडलाय? आणि त्याच्याकडेच फक्त पाहत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याकडे बघतो. घर कसं असावं, शरीर कसं असावं, अंगावरचे कपडे कसे असावेत, अंगावर किती दागिने असावेत. हा सगळा खेळ कोणाचा आहे? हा कोणासाठी चाललाय सगळा? सोन्यासाठी सोनं आहे अंगावर घातलेलं का त्या वृत्तीसाठी आहे? वृत्तीसाठी आहे. मग सोन्यावर लक्ष देतो का वृत्तीवर लक्ष देतो? लक्ष सोन्यावर आहे, वृत्तीवर लक्ष कुठं आहे? मग किती सोनं घातलं तर उपयोग काय? पाण्यात गेलं ते. आणि नाही घातलं तरी उपयोग काय? एखादा म्हणतो मला सोनं अजिबात आवडत नाही आणि एखादा म्हणतो मला सोनं पाहिजे. दोघंही बुडलेले आहेत का? घालणारा सुद्धा बुडला, न घालणारा सुद्धा बुडला. घालणारा का बुडला? कारण लक्ष सोन्यावर आहे. न घालणारा का बुडला? न घालून लक्ष सोन्यावर आहे, वृत्तीवर नाहीच आहे ना. म्हणून भोगणारा आणि त्यागणारा दोघंही बुडले. योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संगविहीन. तो इकडे लक्ष देतो का तिकडे लक्ष, त्याने काही होत नाही. कारण त्याचं लक्ष काय आहे? आतमध्ये भगवंतावर गेलेलं नाही अजून. म्हणजे समाधीच्या द्वारे तो भगवंतापर्यंत पोहोचलेला नाही. पण समाधीच्या द्वारे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आधी सुरुवात करावी लागेल.
हा सगळा व्यवसाय जो सुरू आहे हा सगळा कशासाठी आहे? फक्त वृत्तीच्या व्यवस्थेसाठी. आणि वृत्ती जी उठते या उठणाऱ्या वृत्तीला पाहायला लागण्याची गरजच काय? असं पण बऱ्याच लोकांना वाटतंय. बऱ्याच लोकांना काय वाटतंय, काय गरज आहे त्या वृत्तीकडे लक्ष द्यायची? आपण व्यवस्था करतोय ना, म्हणजे त्यांचा जो प्रवास सुरू आहे तो वृत्तीला डावलू नये, वृत्तीसाठीच आहे. जसं आईबापांचं त्या लेकराच्या आईबापांचं जगणं कोणासाठी आहे? पोरासाठीच आहे. पण लक्ष कोणावर नाहीये? त्या पोराची मनस्थिती काय, त्याची शारीरिक स्थिती काय, किती भयानक अवस्था झाली त्याची, हे काहीच माहित नाही. काय नाही माहितच नाही त्याची काय परिस्थिती आहे. पण हे धावतात कायसाठी? खरं आहे, धावत नाही. कायसाठी धावतात? पोरासाठी धावतात. पण धावतात काय? उपयोग आहे काय? तसं आपण सगळं मांडून कायसाठी बसलोय? हे सगळं कायसाठी मांडलेलं आहे? सगळं म्हणजे काय, काहीच वजा नाही करता येत त्याच्यामध्ये. याच्यामधून काही वजा करता येत नाही. सगळं चित्तामध्ये समाधान निर्माण व्हावं म्हणून केलेलं आहे. मग चित्तामध्ये समाधान कधी येईल? पदार्थांच्या बदलाने, वस्तूंच्या बदलाने, वस्तूच्या वाढवण्याने, माणसांचा संघ वाढवल्याने, वस्तूचा संग्रह वाढवल्याने कशाने होईल नक्की? सुख चित्तामध्ये समाधान कशाने येईल? एकाग्र व्हायला लागेल ना. चित्त जे आहे किंवा ही जी वृत्ती आहेत, ह्या वृत्ती ज्या आहेत ह्या वृत्ती आपल्याला दृश्य नाहीत. त्या वृत्तीवर आपलं लक्ष नाही. आपलं लक्ष कशावर आहे? आपलं लक्ष त्यांच्या व्यवस्थेवर जरी आहे असं आपण म्हणत असलो तरी आपण त्यांची व्यवस्था कशी करावी हे आपल्याला कळायला, त्याचा विचारच नाही. नुसतं सगळे लोक धावतायत म्हणून धावायचं. समाधान हे कशाने मिळतंय हे कळत नाही. लोकांना वाटतंय की गाडी असेल मोठी, आपल्याकडे कार वगैरे, मोठा बंगला असेल, खूप मोठी प्रॉपर्टी गोळा करून बसलो, खूप वतावळा गोळा करून बसलो आणि गणगोतामध्ये गेलं, गणगोत आपल्याकडे आले, मग सुख समाधान आहे असं वाटतंय लोकांना. मग तसं करतात. ज्याला जे वाटतं ते तो करतोय. कोण काय करतं ह्याच्यावर कोणाचं काही बंधन आहे का? ह्याला काही नियम काय? फक्त अनुकरण करतोय आपण. काय करतोय आपण? अनुभव नाहीये. काय करतोय? अनुकरणाने आपण प्रयत्न करतोय की सुख मिळतंय का? काय करतो? अनुकरणाने आपल्याला असं वाटतंय की याने सुख मिळतंय का बघावा. म्हणजे एखाद्याने असं केलं की आपण तसं करून बघतो, कारण त्यांनी केलं म्हणजे आपल्याला तसं सुख मिळू शकतं का असं बघतो. फक्त प्रयोग सुरू आहेत सगळ्यांचे. आणि असे हे प्रयोग करता करता मरण येतं एक दिवस, तरी लक्षात येत नाही की नक्की काय प्रयोग करायचा होता की जेणेकरून आपण समाधानी. म्हणजे मरणापर्यंत काही लोक तामसी प्रयत्न करतात, काही लोक काय करतात? तामसी प्रयत्न करतात, काही राजसी प्रयत्न करतात, काही सात्विक प्रयत्न करतात. आपण जे काही परमार्थ करतोय हा सात्विक प्रयत्न आहे सुखी होण्यासाठीचा. हा काय? सात्विक प्रयत्न आहे. बायको केली, मुलं बाळा निर्माण केली, हा कुठला प्रयत्न आहे? राजसी प्रयत्न आहे. शेजारच्याने आपल्याला त्रास दिला, आपण त्याला 2-4 शिव्या दिल्या, त्याने आपल्याला 2-4 शिव्या दिल्या, जमली दोघांच्या बायकांची लढाई, तर केस एकमेकीचे ओढले, आपटलं, तर हा कुठला प्रयत्न आहे? तामसी प्रयत्न आहे सुखी होण्या. सुख आहे त्यामध्ये. भांडण्यात एक सुख असतं. भांडण्यात सुख असतं का नसतं? असतं ना सुख, पण ते तामसी सुख आहे. पण भांडण्यामध्ये एक मजा येते का नाही येत? त्याच्याशिवाय लोक भांडते, विनाकारण थोडी भांडणार. मग भांडण्याचा अतिरेक म्हणजे एकमेकाचा वध करण्यापर्यंत सुद्धा भांडणं असू शकतं, असतं तसं नाही का? पण तामसी व्यवहार येतो, सुख असते त्याच्यामध्ये काय. तर राजसी, तामसी किंवा सात्विक अशा कुठल्या तरी प्रकाराने आपण ह्या वृत्तीची व्यवस्थाच करतोय, बाकी काही नाही करत. तर वृत्ती ज्या असंख्य उठतात, त्या असंख्य उठणाऱ्या वृत्तींपैकी कुठल्या तरी वृत्तीच्या व्यवस्थेसाठी कुठला तरी प्रयत्न असतो. कुठल्या वृत्तीसाठी किती प्रयत्न करतो, कुठल्या वृत्तीसाठी किती वेळ देतो, हा त्या वृत्तीवर अवलंबून आहे. परंतु हे सगळं जरी त्या वृत्तीसाठी होत असलं तरी सुद्धा त्या वृत्तींवर मात्र आपलं लक्ष नाही. चालू आहे, त्यांच्यासाठी चालू आहे, पण त्यांच्याकडेच लक्ष नाही. म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्या असं सांगावं लागतं. जसं आईबापांना त्या सांगावं लागेल, पोरावर लक्ष दे, पोरावर लक्ष द्या असं सांगावं लागतं. कोणाला? आईबापाला. पण आईबाप जर अति शहाणे असले तर ते काय म्हणतात? आम्ही रात्रंदिवस कायसाठी करतोय काम? त्याच्यासाठीच करतोय. तुम्ही कशाला शहाणपण शिकवता आम्हाला? बरोबर की नाही? असं म्हणतात ना की नाही? म्हणणार का नाही? तुम्हाला सांगितलं घरावर लक्ष देऊ नका, हे घर ज्याच्यासाठी निर्माण केलं त्याच्यावर लक्ष द्या. तर किती लोक ऐकतील? ऐकतील का? एखाद्याला म्हटलं हे घरावर काय लक्ष देत आहे, हे घर ज्याच्यासाठी निर्माण केलं त्याच्यावर लक्ष द्या, तर मग कोण ऐकणार आहे? घर ही काही वृत्ती आहे का? वृत्तीच्या व्यवस्थेसाठी घर आहे, वृत्तीच्या व्यवस्थेसाठी केलेलं आहे ते. बायको सुद्धा कायसाठी केली आहे? बायकोच्या व्यवस्थेसाठी बायको केलेली नसते. व्यवस्था कोणाची करायची असते?
त्या वृत्तीची, आपल्या आतमध्ये जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी ती बायको आहे, किंवा त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी तो नवरा आहे. मूलबाळ सुद्धा त्यासाठीच आहे. मी तुम्हाला आधी हे म्हणालोय की वृत्तीच्या पुढे येणारं सगळंच वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहे. मग हे जर आहे, हे नाही कोण म्हणते? त्याला काही नाही म्हणतोय का मी? त्याला आपण नाही म्हणतच नाही, ते आहेच तसं. आणि ते 3 गुणांमध्ये 3 प्रक्रियेमध्ये बसतं. हे सत्य आहे, हे सगळं आपल्याला खरं आहे, माहीत आहे. पण आता आपल्याला त्यात काय करावं लागेल? आता त्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की यांची व्यवस्था किती जन्मोनजन्म करत बसा, आपली यांची व्यवस्था करणं चुकलेलं आहे. काय झालंय? आपली काय झालीय? चूक झालीय. त्यांच्या व्यवस्थे करण्यामध्ये आपण चुकलेलो आहोत. कारण ज्या दिवशी लक्षात येईल की हे शरीर आता त्या वृत्तीची व्यवस्था करण्याच्या उपयोगाचं राहिलं नाही, त्या दिवशी आपण ह्याला सोडणार. त्या दिवशी दुसरं शरीर धारण करणार. काय करणार? बदलत राहणार. सगळं बदलत राहणार. हा शर्ट नाही आवडला तर हा शर्ट नाही आवडला तर दुसरा, पांढरा नाही आवडला तर लाल, लाल नाही आवडला तर हिरवा, हिरवा नाही आवडला तर निळा, निळा नाही आवडला तर पिवळा, सगळेच नाही आवडले तर सप्तरंगी. कुठलाही रंग असू दे, पण काय बदलणार का नाही? तसं शरीर पण बदलत राहणार. इंद्रिय, शरीर, त्याच्या पुढचं सगळं, ते सगळं फक्त त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी असताना सुद्धा त्यामध्ये चूक आहे असं काही म्हणता येत नाही. बरं आहेच ते, पण मग लक्ष कशाकडे द्यायला पाहिजे होतं? त्या वृत्तीकडे लक्ष द्यायला पाहिजे असं सांगणारे कोणी नाही. त्या वृत्तीवर लक्ष द्या असं सांगणारे कोणी नाही. वृत्तीला दृश्य करा असं सांगणारं कोणीच नाही. इथे ते सांगितलेलं आहे की त्यांना दृश्य करा. म्हणजे दृश्य करा हे सांगणं इथं अपूर्वता आहे. ही काय म्हणजे या श्लोकाची सुरुवातच अपूर्वतच आहे खरी तर, की या सगळ्या वृत्तींना दृश्य करा. कामद्या चित्तगा दृश्य, त्यांना दृश्य करा ही अपूर्वता सांगितली. खरं तर त्यांना आपण दृश्य करण्याचं आपल्याला आईबापाने शिकवलेलंच नाही. म्हणजे जन्माला आईबापाने शिकवलं नाही एका जागी बस आणि तुझ्या आतमध्ये मनात ना काय चालतंय ते लक्षात घे, असं रोज 1 तास प्रॅक्टिस असं दिली कुठल्या आईबापाने कोणा? तुझ्या आतमध्ये मनात काय येतंय हे बघत जा रोज. शांत बस बाळा इथे. आता लहानपणापासून पोराला शिकवलं असतं तर पोरग शिकलं असतं का नाही? का नसतं शिकलं? अहो इंग्रजांची भाषा शिकलं पोरग, त्याला जर्मन फ्रेंच जर शिकवलं ते पण शिकतो का नाही? गणित शिकतो, व्याकरण शिकतो, सगळं शिकतो. हे जर शिकतो तर हे पण शिकू शकला असता, पण शिकवत नाही आपण, कारण आपल्याला ते माहीत नाही. आपणच शिकलो नाही, त्यामुळे आपण त्याला काय शिकवणार? तर बरं आता मोठं झालेलं पोरग तरी ऐकल का? आता एकदा त्याला पंख फुटले की विषय संपलेला असतो. एकदा का त्याचं प्रारब्ध त्याने आपल्या ताब्यात घेतलं की तुमचा विषय संपला. खरं तर लहानपणी सुद्धा तुमच्याकडे नसतोच विषय, फक्त त्याचं शरीर साथ देत नसतं म्हणून ते तुमच्या ताब्यात वाटतं तुम्हाला. लहान मुलगा आपलं ऐकतंय असं आपल्याला का गैरसमज असतो? कारण त्या लहान मुलाला त्याचं शरीर अजून ताब्यात आलेलं नसतं. ज्या दिवशी ते ताब्यात येतं त्यानंतर त्या आई बापाला म्हणतं गबरा, तुम्ही शिकू नका आम्हाला काय करायचं. आपोआपच म्हणणार, कारण त्याला लक्षात आलेलं असतं आपलं काय आहे आणि हे काय आहे. आपोआप त्यांच्या गतीने जातात, ते बरोबर जातात. चांगलं वाईट तुम्ही तपासत बसू नका, आपल्याकडे तेवढा वेळ नाही, आपल्याला बरीच कामं आहेत दुसरी. तुम्ही काय तुमच्या पाठीमागे काम लावून घेतलंय मला नाही सांगता यायचं, पण हे काम करा. काय करा? कामद्या चित्तगा दृश्य, त्यांना दृश्य करा. ही अपूर्वता आहे. दृश्य करा त्यांना. कसे दृश्य करा? पहा त्यांच्याकडे. कसं पहा? आधी हे लक्षात घ्या की आपण त्यांच्याशी तादात्म्य पावलेलो आहोत हे पण माहित नाही साधारण माणसाला. आपण त्याच्याशी तादात्म्य पावलेलो आहोत आणि हे तादात्म्य पावणं योग्य आहे का अयोग्य हा विषयच नाही. कारण तादात्म्य म्हणजे काय, संसर्ग म्हणजे काय माहित. आपण त्याची एकरूप आहोत म्हणजे काय माहित नाही. वृत्ती म्हणजे काय हा माहित नाही. नुसता जगतोय, नुसता खातो आणि सकाळी टाकून देतो, बाकी काही करत नाही. आणि बाकीचं जे जगणं आहे त्याला कळतच नाही का पळतोय, का जगतोय. अशीच जास्तीत जास्त लोकांची संख्या आहे. आणि त्या लोकांच्या सोबत राहण्यामध्ये, त्यांच्यामध्ये रममाण होण्यामध्ये आपल्याला मजा वाटते. हे काही दुर्दैवाचे भाग आहे. सगळा विषयच नाही, हा माहित नाही, याच्यावर कोणी चर्चा करत नाही, कोणी बोलत नाही. आणि तुम्ही बोलले तरी तुमचं ऐकणार नाही. म्हणतील तुम्हाला खायचे तर खा, घरात नाही तर निघा तुमचं तुम्ही बघा, असं म्हणतील तुम्हाला. का पळतोस हे प्रश्न सुद्धा विचारू शकत नाही आपण पळणाऱ्या माणसाला. तुम्हाला मी नाही विचारू शकत तर तुम्ही दुसऱ्यांना काय विचारणार आहे? तुम्ही का पळताय असं विचारू शकतो का तुम्हाला? विचारू नाही शकत, कारण विचारलं तर राग येईल. तुम्ही इकडं का पळता असं मी म्हणू शकतो का? नाही विचारू शकतो. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही आपलं चिंतन सांगा, आम्ही कुठं पळायचं आणि कुठे नाही पळायचं तुम्ही आम्हाला कशाला शिकवता? ते आमचं आम्ही बघू ना.
आम्हाला कुठे पळायचं आणि कुठं पळायचं नाही हे महाराजांनी शिकवावं काय? महाराजाचं हे काम आहे का? महाराजाचं काय काम आहे? चिंतन सांगणं हे महाराजाचं काम आहे. आमचं आम्ही बघू कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं, आमचा विषय तो. इतका जर अहंकार वृत्तीच्या समोर असलेला अहंकार काम करतो, अहंकार ही वृत्तीच आहे, ते काम करत असेल तर इंद्रिय आणि शरीर काय करणार? इंद्रिय शरीर तर तुमचं आपमत जात नाही कुठेही, तो अहंकार त्याला तसं जायला लावतो. तुम्ही जर कुठे जात असाल, दहावा मैत, नातेवाईक, गोतावळा, लग्न, जाऊ नका असं म्हणत नाही, मी गंमत म्हणून सांगतो. तो तुमचाच विषय, तुम्ही ऐकणार नाही माझं हे पण मला माहित आहे. पण हे तुमचं शरीर जात नाही तिथं, शरीर नाही तुम्हाला जात तिथे आपमत. कोण जात आहे? अहंकार जातो, ती वृत्ती जाते. ती वृत्ती त्या शरीराला हलवते, तो प्राण त्याला हलवतो, ते इंद्रिय त्याला हलवतो. हे सगळे हलवतात का? कारण आतमध्ये वृत्ती तशी आहे आणि त्या वृत्तीशी आपण काय आहोत? तादात्म्य झाले. जायला काहीच प्रॉब्लेम नाही, जायला काहीच अडचण नाही. तुम्ही कुठेही जाण, काही करा, तरी काहीच फरक नाही पडत. तुम्ही नरकात गेले काय आणि स्वर्गात गेले काय, अत्यंत तामसी व्यवहारात गेले काय किंवा अत्यंत राजसी किंवा अत्यंत सात्विक व्यवहार केला, काही फरक पडत नसतो खरं तर. पण ते केव्हा आहे? त्या आतमध्ये ती वृत्ती जी आहे, ती वृत्तीचा हा खेळ आहे. त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी हे सगळं, हे जिथपर्यंत कळत नाही, त्या वृत्तीला जिथपर्यंत आपण साक्षी रूपाने, चैतन्य रूपाने पाहू शकत नाही, तिथपर्यंत मात्र तो दोष निर्माण करतो. तिथपर्यंत आपल्याला नरक स्वर्ग या वाटा फिरायला. म्हणून हे जर नको असेल, यातून सावध व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा या सर्व वृत्तींना दृश्य करावं लागेल. या वृत्तींना पाहायला शिका. वेळ किती आहे? 5 मिनिटापासून सुरुवात करा. किती मिनिटापासून? आता काही लोकांचा आधीच 1 तास वगैरे 2 तास पण ते शांत बसून विचार करत असतील, काही लोकांचे पुढे असतील. मी एक साधारण सर्वांसाठी म्हणून 5 मिनिट असा शब्द वापरतोय. काही लोक 2-2, 3-3 तास पण याचा अभ्यास करत असावेत, असतील, सहजच करत असतील, काही ना, कारण ह्याला काही कष्टाने करावं लागतं असं काही नाही. फक्त त्यांना पाहणं हा आपला हेतू अजिबात नाही. फक्त पाहायचंय का आपल्याला? नाही. मग काय करायचंय? त्यांच्यावर काम करायचंय काय? अहो इतकं सहज आहे ना, तुम्ही काही करू नका, आपोआपच चाललंय हे सगळं. हा प्रवाह आहे, हे काय सगळं आपोआपच सुरू आहे, इतकं सहज सुरू आहे, त्याला काहीच, आपल्याला काहीच कष्ट नाही करावं लागत आहे. हे जे चाललंय ना, हे शरीराची हालचाल चाललं, डोळ्याची पापणी हलणं, डोळ्याने पाहणं, कानाने ऐकणं, पायाने चालणं, हे सगळं आपोआपच सुरू आहे. इतकं सहज सुरू आहे. ते का सुरू आहे? आपोआपच एक गती येते, ते प्रारब्धाची गती आहे. हे कधी लक्षात येईल? जेव्हा त्या वृत्तीकडे पाहायला लागू आपण तेव्हा लक्षात. तर पहिल्यांदा त्या वृत्तीकडे पहा, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण त्यांच्याशी काय झालोय? तादात्म्य पावलेलं आहे. त्यांच्याशी तादात्म्य पावलेलं आहे, तर मग हळूहळू ते तादात्म्य सोडा. हे तादात्म्य कसं सुटेल हा फार मोठा गहन विषय आहे. कसं सुटेल ते तादात्म्य? म्हणजे मी पापी आहे, मी दयाळू आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी धर्म करतो, मी अधर्म करतो, हे जे काही सगळं आहे, हे सगळं कसं सुटेल हा मात्र फारच भयानक विषय. काय केलं म्हणजे, असं काय करावं लागेल की जेणेकरून हे शिथिल होईल, हा मात्र फार भयानक विषय. कारण पाहता येणं सोपं आहे, पाहायला काय अवघड नाही. कारण पाहणारे असे अनेक लोक आहेत की जे म्हणतात, हा चला आता डोळे मिटा, ताट बसा, बघा आपल्या वृत्तीकडे, तुम्हाला दिसतंय का तुमच्या मनात काय चाललंय, असे सांगणारे, परमार्थ करणारे असंख्य लोक आहेत. आपण त्यांना पाहतो पण पाहतो पण आपण त्याचे तादात्म्य आहोत काय, त्यांच्यापासून वेगळे आहोत हे कळणं नंतरच आहे. आधी पहिल्यांदा त्याचे तादात्म्य पावलं हे लक्षात घ्या. तर जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहू, तेव्हा जरी आपण त्यांची तादात्म्य पावलेलं असलो तरी पुढच्या क्षणाला 1 तासाने 2 तासाने का होईना लक्षात घ्यायला आलं पाहिजे की आपण त्या वृत्तीशी तादात्म्य पावलो होतो, आपल्याला त्याचा काही संबंध नव्हता करत. म्हणजे तो जो क्रोध आहे, त्या क्रोधाशी आपण एकरूप झालो होतो, त्याच्यामुळे त्या क्रोधाशी एकरूप झाल्यामुळे त्याप्रमाणे बुद्धी वागली, त्याप्रमाणे अहंकार वागला, त्याप्रमाणे इंद्रिय वागली, त्याप्रमाणे प्राण वागला, त्याप्रमाणे स्थूल शरीर वागलं, त्याप्रमाणे सगळा प्रकार घडला आणि आपण एखाद्याच्या कानसुलात लावली. हे कधी घडलं? कसं घडलं? एखाद्याच्या जर कानाखाली आपण वाजवली आणि त्यांनी आपल्या कानाखाली वाजवली, 2 प्रकार झाले. तर हा कसा घडला खेळ? हा कळला पाहिजे खेळ कसा घडला, नंतर कळला तरी चालतो. उदाहरण म्हणून सांगितलंय. किंवा एखाद्याशी आपण दयाळूपणाने वागलो, त्याला आपण काहीतरी मदत केली, तर हा खेळ कसा घडला, नंतर का होईना कळला पाहिजे. कसा घडला तो? ती आतमध्ये जी वृत्ती आहे, त्या वृत्तीशी आपण तादात्म्य पावलो, त्यानंतर इंद्रियाशी तादात्म्य पावलो, त्यानंतर प्राणाशी तादात्म्य पावलो, स्थूल शरीराशी तादात्म्य पावलो, त्याप्रमाणे सगळी इंद्रिय आणि स्थूल शरीर हल्ले. नंतर जरी कळलं तर हे कळणं जे आहे हे नंतर आधी 1 तासाने कळलं होतं, मग अर्धा तासाने कळेल, मग 1 मिनिटाने कळेल, मग ते चालू असतानाच कळेल. काय होईल? एक वेळ अशी येईल की ती चालू असतानाच कळेल की आपण ह्याची तादात्म्य पावलेलं असं आता होतंय हे सगळं.
मग नंतर लक्षात घेतलं पाहिजे की ही वृत्ती जी आहे ह्याला आपण तादात्म्य पावण्याची गरज नाही, त्याची संसर्ग असला तरी चालतो, संसर्गाने हे सगळं चालेल. आता हे सगळं संसर्गाने चाललेलं आहे असं पण लक्षात येऊ शकतं. म्हणजे त्यांना आपण दृश्य जे करणार आहोत ते साधारणपणे पहिल्यांदा तादात्म्य पाहून करत आहोत हे कळणं सुद्धा अवघड, पण ते केलं पाहिजे. कारण जशी साधारण माणसाची अवस्था आहे की त्यांना काही घेणं देणंच नाही त्याची. पण आपल्याला लक्षात आलं पहिल्यांदा तादात्म्य रीतीने का होईना कळू देत की ह्या वृत्ती ज्या आहेत या वृत्तीशी मी तादात्म्य पावलेलो आहे. म्हणजे मी दयाळू आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान, हे कळू देत आपल्याला. शरीर मी नाही हे कळू देत. मी दादा, मामा, काका, नाना, आई, बाप, मुलगा हे नाहीये. मी काय, मी दयाळू, मी प्रेमळ, मी धर्मवान, मी अधर्मवान, हे कळू देत. काय कळू? आणि हा जो मी आहे, हा जो मी दयाळू आहे, हा जो मी वाईट आहे, चांगला आहे, या मीसाठी, या दयाळू असलेल्या मीसाठी, या पापी असलेल्या मीसाठी हे सगळं चाललं असं कळू देतात. काही हरकत. म्हणजे तादात्म्य ठेवून, वृत्तीशी तादात्म्य ठेवून जरी कळलं सगळं तरी काही हरकत नाही. पण हे शरीर मी जो पापी आहे त्याच्यासाठी आहे हे कळू देत. हे शरीर कशासाठी आहे? मी जो पापी आहे, मी जो अधर्मवान आहे, मी जो धर्मवान आहे, मी जो चांगला आहे, असंख्य वृत्तीपैकी कुठल्या तरी वृत्तीनुसार हे सगळं आहे हे लक्षात येऊ देत पहिल्यांदा. आणि त्या वृत्ती ते मी आहे असं लक्षात येतं, काय हरकत नाही, चालतं. म्हणजे त्या वृत्तीच्या पुढचं सगळं जे काय आहे ह्या सगळ्यांची व्यवस्था त्या वृत्तीमध्ये जो मी तादात्म्य पावलो त्याच्यासाठी आहे हे लक्षात आलं तरी काय हरकत नाही. त्याने काय होईल? त्याने फार मोठं काम होईल. वृत्तीच्या समोरचा सगळा प्रपंच आपल्या व्यवस्थेसाठी आहे, आपल्या व्यवस्थेसाठी असं, कारण तो तादात्म्य पावलो म्हणून आपल्या व्यवस्थेसाठी हे त्याला लक्षात येईल. ते आपण नाही हे लक्षात येईल. म्हणजे त्याच्यापासून आपण काय झालो? वेगळे झालो, त्याच्यापासून वेगळे होऊन जाऊ. मग शरीर सुद्धा जर माझ्या ह्या वृत्तीसाठी आहे, म्हणजे मी जो मनुष्य देह धारण करून त्या देहाच्या द्वारे भोग भोगण्याच्या लायकीचा आहे त्याच्यासाठी हा मनुष्य देह आहे हे लक्षात आलं तर मनुष्य देहापासून आपण वेगळे होऊ. आणि मग त्या देहाला चिकटलेलं सगळं जे आहे ते त्या मीसाठी आहे, जो ते भोग भोगण्यासाठी लायक आहे. त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच मांडला. हे जर लक्षात आलं तर हा सगळा प्रपंच आपल्यासाठी असून सुद्धा आपल्यासाठी राहणार नाही. जसं घराच्या बाबतीत वगैरे आपलं अपमतच होतं. आपल्याला माहित असतं की घर म्हणजे आपण नाहीये, घर हे आपल्यासाठी आहे की नाही, होतं ते. शरीराच्या बाबतीत तसं होत नाही, इंद्रियांच्या बाबतीत तसं होत नाही. काही काही लोकांची परिस्थिती घराच्या बाबतीतच होत नाही त्यांचं, कारण त्यांना घर म्हणजेच मी असं वाटायला लागतं, बायको म्हणजेच मी असं वाटायला लागतं, मुलं बाळ म्हणजेच मी असं वाटायला लागतं. हे सगळी घसरण आहे. पण कमीत कमी या वृत्तीकडे पाहताना पहिल्यांदा आपल्याला जरी आपण तादात्म्य रूपाने त्या वृत्तीकडे पाहू लागलो तरी चालतंय. पण मग पुढे पुढे हळूहळू लक्षात घेतलं पाहिजे तो काय संसर्ग आहे. पुढे पुढे हे लक्षात घेतलं पाहिजे की ना तादात्म्य ना संसर्ग आहे, आपण त्याचे फक्त साक्षी आहोत. रस्त्यावर चाललेल्या भांडणाला आपण फक्त साक्षी आहोत. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना आपण फक्त काय आहोत? साक्षी आहोत. फक्त पाहतोय आपण ते. नदीतून वाहणाऱ्या पाण्याला आपण फक्त काय आहोत? तसं या असंख्य वृत्ती येतात मावळतात, येतात मावळतात, त्यांची व्यवस्था होते. जी काही व्यवस्था होते त्या सगळ्यालाच आपण साक्षी आहे. जर त्या वृत्तीला साक्षी आहे तर वृत्तीच्या व्यवस्थेसाठी केलेल्या सगळ्याला काय आपण? जर आपण त्या वृत्तीला साक्षी असू तर त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी जे काही निर्माण झालं होतं पुढे त्या सगळ्याला आपण काय आहोत? फक्त पाहणारे आहोत, साक्षी आहोत. त्यांच्यापासून आपण निराळे आहोत. सगळा खेळ वृत्तीच्या व्यवस्थेसाठी, आणि या वृत्तीला आपण पाहतो म्हणजे याला आपण जाणतो, यापासून आपण वेगळे आहोत. त्यांच्या व्यवस्थेसाठी सगळं चाललंय. म्हणून त्या वृत्तीसह त्याच्या पुढच्या सगळ्या व्यवस्थेला आपण जाणतो, त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत. ही चांगली अवस्था तयार होईल. मग हे सगळं चालणार नाही का? काहीच बंद नाही पडणार, काही बंद पडणार नाही. कारण त्यांचा वेग सदैव, आपण म्हटलं तरी आणि आपण नाही म्हटलं तरी ते सगळं चालू राहणार. आपण त्या सगळ्यावर आपण किती अहम धरायचं आणि किती नाही धरायचं हे आपला प्रश्न असतो. हे बघा, मुलगा जन्माला आल्यानंतर, मुलगा मुलगी काय असो, तो जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत बापाप्रमाणे आईप्रमाणे वागतो किंवा काका मामा मावशी आजोबा आजी यांच्याप्रमाणे वागतो? कोणाप्रमाणे वागतो तो अख्खं आयुष्य? मुलगा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणाप्रमाणे वागतो? कोणाप्रमाणे वागत असतो? तो त्याच्याप्रमाणे वागत असतो, म्हणजे त्याचं जे काय असेल ते. पण आपण करतो काय? आपण आग्रह करतो की माझ्याप्रमाणे, आणि जिथे जिथे जुळतं तिथे तिथे आपल्याला आनंद होतो.
मग पोराला मी शिकवलंय आज बापाला वाटतं. आणि नाही शिकला पोरगा तर मग म्हणतो का मी नाही शिकवलेलं. तो नाही शिकला, मी तर शिकवलं होतं. आणि शिकला तर तो शिकला असं नाही म्हणत, मी शिकवलं. म्हणजे गरजेप्रमाणे आपण काय करतो, याचा आपला अधिकार गाजवतो, अधिकार दाखवतो की मी. आणि जिथे काहीतरी गडबड होईल तिथे म्हणतो मी नाही का. जसं चांगलं आपण स्वीकारतो तसं वाईट पण स्वीकारतो का, नाही स्वीकारत. कुठलाच जीव नाही स्वीकारत. ते काही याच्यात चुकीचं बरोबरचं प्रश्न कोणीच नाही स्वीकारत आहे. त्यामुळे लगेच दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. सगळ्याचीच ती स्थिती आहे. माझंही तसंच आहे. मी पण असंच म्हणणार आहे. मी पण असं म्हणणार हे माझ्यामुळे झालं, पण वाईट झालं तर मी काय म्हणणार नाही ते तुम्हीच केलं, तुमचा प्रॉब्लेम आहे असं म्हणणार का नाही मी. तर ही सगळी साधारण गोष्ट आहे. सगळेच जण असे करतो. पण खरं काय ना, तो शिकला किंवा न शिकला हे सगळं त्याच्यावरच आहे. प्रत्येक जीव त्याच्या गतीने गतिमान आहे. आपण त्याच्यावर आपला अधिकार गाजवायचा प्रयत्न करतो. अधिक तो सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये दाखवतो, तुम्ही सांगा जरा मला काहीतरी. तुम्ही पण म्हणता ना मला की महाराज सांगा काहीतरी थोडंफार. मग जणू काय आता हा माझा ऐकणारच आहे, नाही का. जणू काय हा माझा ऐकणारच आहे. आणि समजा मी सांगितलं आणि त्याने ऐकलं असतं, तो माझं ऐकलेलं असतं काय, तर त्याने त्याच्या गतीने तो गतिमान झालेला असतो. आणि मग मला सांगणार महाराज तुमचं ऐकलं ना मी. आणि नाही ऐकलं तर मग म्हणणार गप तोंड लपवणार. मग काय सांगणार, मी सांगितलेलं नाही ऐकलं तर गुपचूप काय करतो, सांगतच नाही महाराजला, कळूच देत नाही महाराजला काय केलं ते. महाराज म्हणजे उदाहरण सांगतोय, सगळ्यांचं असंच. आपलं पोरग आहे, पोरगी आहे, आई बापाला काय सांगतात. कॉलेजला गेलो होतो, शाळेत गेलो होतो, काय सांगतात जे आई बापाला चांगलं वाटतं ते सांगतात, आणि बाकीचं काही सांगत नाही. मग आई बाप म्हणतात बघ पोरग आमचं चांगलं ऐकतंय. तसं काय असतं का, असं काही नसतं. कितीतरी गोष्टी असतात त्यांना माहितीच नसतात. आई पोराचंच असं नाही, जगातल्या सगळ्यांचं असंच. याच्यात कोणाचा दोष नाही, सगळ्यांची अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणी असं काही वाईट वाटून घेण्याचं किंवा चांगलं वाटून घ्यायचं काहीच कारण नाही. सगळ्यांची परिस्थिती अशी आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येक जण आपापल्या गतीने गतिमान आहे. पण आपण काय करतोय, आपला त्याच्यावर बळच त्याला पकडायचा प्रयत्न करतोय. तसंच या वृत्तीचं सुद्धा आहे. या वृत्तीच्या आहे ते आपल्या गतीने गतिमान आहे. त्यांना एक वेग आहे पूर्वीचाच, अनंत जन्मांच्या कर्माचा वेग आहे त्यांच्या पाठीमध्ये. आपला आणि त्याचा काही संबंध नाही. असं असताना सुद्धा आपण त्याच्यावर आरूढ झालो. कसे आरूढ झालो, तादात्म्य किंवा संसर्ग तर कुठं तपास नाही, पण तादात्म्य पाहून आपण त्यांच्यावर आरूढ होऊन मग त्यांच्या व्यवस्थेमध्ये सगळं करणं म्हणजे आपलंच करणं असं समजू लागलो. ही इतकी मोठी घोड चूक आहे. चूक आहे. याला दुरुस्त करावं लागेल. कधी ना कधी सावध व्हावं लागेल की या सगळ्या असंख्य वृत्तींचा वेग किती आहे, कसा आहे. पण आता शेवटी जगाची आपल्याला काळजी असते. आपण जगाकडे बघतो, नाही का. सगळं मायबाप पोराला जे शिकवतात ते कोणाच्या भीतीपुटी शिकवतात बऱ्याच वेळा. तो काय करणार त्याच असतं. पोरगा जर गुंड होणार असेल तर गुंडच होणार आहे. ह्याच्या आईबापाने काय करायचे ते करू दे. आणि पोरगा जर साधू होणार असेल तर साधूच होणार आहे. त्याच्या आईबापाने काय करायचं ते करू दे. साधू झालेल्या पोराचे आईबापही रडत बसतात आणि गुंड झालेल्या पोराचे आईबाप सुद्धा रडतच बसतात. मधल्या लोकांची तर परिस्थिती काय, मधले लोक म्हणजे मधले आईबाप जे आहेत मधल्या वर्गात, त्या आईबापांना त्यांच्या पोराने त्यांच्याप्रमाणे वागलं असं वाटतं. म्हणजे काय केलं त्यांनी, म्हटलं लग्न कर, याने लग्न केलं, बायको घरी आली. आता हे सुखी झाले का नाही, हे पण सुखी नाहीयेत. कारण आता तर मोठा खेळ सुरू झाला. म्हणजे साधू झाले म्हणजे सात्विक लोक, गुंडा झाला म्हणजे तामसी लोक, आणि बायको केली म्हणजे राजसी लोक. तिघांपैकी कोण सुखी झालं? तिघही सुखी नाही. कारण तिघांनी कर्तृत्व घेतलं, तिघांनी समजलं की काय माझं आहे, आणि फसले तिथे. इतकं साधं गणित आहे. पण आता हे कोण सोडेल का? आणि ह्याला कितीही सोडायला सांगा, सोडूच शकत नाही. इतका प्रचंड वेग आहे. कारण आरूढ आहे त्यावर. आपण काय त्या वेगवान असलेल्या वृत्तींवर आपण आरूढ आहोत नव्हे. वृत्तीचा सवाल नाही, वृत्तीचा इथे प्रश्न येत नाही. त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी केलेल्या कुठल्या ना कुठल्या पदार्थांवर आपण आरूढ आहोत. इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे. कशाचं ध्यान आहे? ध्यायत असा शब्द आहे खरा आपला. कशाचं ध्यान आहे? ध्यान कशावर आहे? कशावर ध्यान ठेवतो? ध्यान कशावर ठेवायला पाहिजे होतं, आणि ध्यान कशावर ठेवतो? डोळ्याला जे दिसेल ते, कानाला जे ऐकू येतं ते, इंद्रियाला जे रुचेल ते, त्याच्यावर ध्यान ठेवतो. ध्यायत काय आहे? काय ध्यायत? डोळ्याला आवडेल ते ध्यायत. ध्यान कशाचं आहे? जे डोळ्याला आवडते त्याचं ध्यान आहे. मग डोळ्याला काय आवडतं? मग काय बरोबर काय चूक आहे सांगा?
डोळ्याला जे आवडतं त्याच्यावर सगळ्यांचं ध्यान आहे. इथे बसलेले सगळे, डोळे असो किंवा रसना इंद्रिय असो, जिभेला काय आवडतं त्याच्यावर ध्यान आहे सगळ्यांचं. डोळ्याला काय आवडतं त्याच्यावर ध्यान आहे, कानाला काय आवडतं त्याच्यावर ध्यान आहे, इंद्रियांना कुठलंही काय आवडतं त्याच्यावर ध्यान आहे. बरोबर. मग चांगलं काय बरोबर काय त्याच्यात गोंधळ झाला परत. आता डोळ्याला काय आवडतं, डोळ्याला पाहायला आवडतं, मग पाहण्यामध्ये काय आवडतं, पुन्हा सात्विक राजसी तामसी काहीतरी आवडतं. मग यांचाच निर्णय करण्यामध्ये माणसं मरून की नक्की काय पाहायला पाहिजे होतं. मग हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. समजून होतं आयुष्याचं काय चांगलं आहे काय वाईट आहे, चांगलं आणि वाईट काय आहे जगामध्ये, काय वाईट आहे. डोळ्याने आपण पाहतो ना, पाहण्याची हौस सगळ्यांना आहे, कोणाला नाही आहे. सगळ्यांना पाहा वाटतं काय चांगलं आणि काय वाईट आहे. काय निर्णय होतोय, काही निर्णय करू शकतोय का कोण काय वाईट आणि काय चांगलं. काही नाही, रोज बदलत जातं मत आपलं. ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाप्रमाणे त्याला ते वाटतं हे चांगलं हे वाईट. बरोबर का. तो कुठल्या वातावरणात राहतो त्याच्यावर अवलंबून आहे. शहरात राहणाऱ्या लोकांना वेगळं पाहायला काही विशेष नाही वाटत, खेड्यातल्या लोकांचं वेगळी गोष्ट. खेड्यातला माणूस जर शहरात आला आणि त्यांनी वेगळी माणसं पाहिली वेगळ्या वेगळ्या कपड्यांमध्ये वगैरे, तिथं म्हणतो हे काय कडपड होते, कारण त्याला त्याचं पाहणं काय वेगळं आहे. बरोबर का नाही. तर हे कोणाचा खेळ आहे सगळा, कसला खेळ आहे, काय चाललंय काय, कशाला सत्य समजतोय, काय करतोय काय नाही. आणि ह्याच्यात वाद आहे बरं, नुसता गोंधळ याच्या. तुम्ही सुद्धा इथे सगळे बसलेले आहात, हे वृत्ती सगळं गेलं लांब. तुम्ही डोळ्याने जे दिसतं त्याच्यामध्येच वाद करत मरणार आहात. हे चांगलं काय हे वाईट, हे चांगलं काय वाईट. आणि तुमचा निर्णय होणार नाही बरं, त्यात निर्णयच होणार नाहीये. म्हणजे उदाहरण म्हणून जरी घेतलं, माझं घेतलं की मी कुठली कपडे घातलेली बरोबर आहे चुकीचं आहे सांगा. कुठली कपडे घालव, मी कुठली कपडे घातलेलं बरोबर आणि कुठली कपडे घातलेलं चुकीचं, ह्याच्यावर प्रश्न. म्हणजे माझं एक उदाहरण म्हणून सांगितलं. मग लोक म्हणतात महाराजांना काय नाही फरक पडत. महाराज जाऊ दे, तुमची मुलगी, तुमचा मुलगा, तुमची सून कुठले कपडे घालाय पाहिजे. तुम्हाला महाराज तुम्ही त्यांच्या बाजूने बोलायला लागले. तर नाही, त्यांच्या बाजूने वगैरे नाही, मी फक्त उदाहरण सांगतो. मी कोणाच्याच बाजूने बोलत नाही, मी फक्त मीमांसा करतो, तर अभ्यास सांगतो. त्याच्यातच गुंतलेत ना. गुंतलेत कशात, पाहणे हा एक विषय सांगतो, त्याच्याऐवजी तुम्ही ऐकणे असू दे, काही असू दे, ह्या सगळ्यांमध्ये आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. वृत्तीचा विषय फार लांब. आणि अधिक काय, त्यांचं कोणाचंच आपल्यावर काही अवलंबून नाही. जगातल्या कोणाचंही, अहो या शरीराचं आपल्यावर अवलंबून नाही. या शरीराला जो रोग लागायचा तो लागणारच आहे. याला किती आवरायचा प्रयत्न केला तरी उपयोग नाही. आपण फक्त सांत्वन करायचं त्याचं, बाकी काहीच नाही. ह्याला काय रोग लागणार आणि ह्याचा रोग कसा बरा होणार ते सगळं ठरलेलं आहे. आपण गंमत पत्रायची, व्यवस्था करायची नाही असं नाही. ह्याला भूक लागली की जेव्हा द्यायलाच लागतं. वेळेला अन्न जर खायला नसेल तर वडापावने पोट भागावं लागतंच. आणि वेळेला पाणी नसलं तर तळ्यातलं पण पाणी प्यावंच लागतं. मग तळ्यातल्या पाणी काय फिल्टर वॉटर आहे काय. गरज जर पडली तळ्यातलं पाणी पिलं ते काय फिल्टर वॉटर आहे ना, नसणारच आहे ते. मग फिल्टर वॉटर नाही पिला तर रोग लागलच का नाही. आता रोग व्हायचाच असेल तर त्याला तेच पाणी प्यावं लागलं. त्यामुळे काय व्हायचं असणार ते होणारच आहे, त्याला काही बदलू शकत नाही. हे सगळं त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी. जी वृत्ती जी उठते ती वृत्ती अनंत जन्मांच्या कर्माचं फळ आहे. कुठून आली ती काय अशी विनाकारण कुठूनही आलेलं नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून. वृत्ती जी असंख्य उठतात ह्या अनंत जन्मांच्या कर्माचं फळ आहे. संचित आहे ते आपलं, ते संचित आतमध्ये साठून ठेवलंय. त्या संचितामधून हे सरळ निघत राहतं, सारखं सारखं बाहेर पडत असतंय, प्रत्येक क्षणाला बाहेर पडतं. पण या सगळ्या वृत्तींवर आपण ध्यान ठेवत नाही. कसं ध्यान ठेवायला पाहिजे हा पुढचा प्रश्न आहे बरं. ध्यान कसं करावं, म्हणजे ध्यान कसं ठेवावं हा प्रश्न नंतर आहे. आधी ध्यानच ठेवत नाही ना. आणि ध्यान कुठं आहे, वृत्तीच्या बाहेर आहे. कुठं आहे, शरीर आणि शरीराच्या बाहेर, इंद्रियाच्या बाहेर. शांत व्हा, स्थिर व्हा आणि वृत्तीवर ध्यान करा. ध्यान करा कोणाचं, भगवंताचं ध्यान नको आपलं. भगवंताचं ध्यान नंतर करू आपण. भगवंताचं ध्यान बिन करायचं नाही. आपण कोणी विचारलं तुम्ही कशाचं ध्यान करताय, लोकांना आम्ही भगवत ध्यान करतो. भगवत ध्यान कुठं करता येईल, शक्य तरी आहे का. भगवत ध्यान हा अवघड विषय आहे, लगेच नाही. भगवंताचं ध्यान लगेच शक्य आहे का, शक्यच नाही. आधी वृत्तीवर ध्यान ठेवलं पाहिजे. आधी कशावर ध्यान ठेवलं पाहिजे. आणि हा अधिकार कोणाला आहे, सगळ्यांना आहे. स्त्रीला आहे का पुरुषाला आहे, पापी माणसाला आहे का पुण्यवान माणसाला आहे, चांगल्या माणसाला आहे का वाईट माणसाला आहे, सगळ्यांना. वृत्तीकडे पाहण्याचा अधिकार सगळ्यांना. लहान माणसाचा आहे, मोठ्या माणसाचा आहे, स्त्रीचा आहे, पुरुषाचा आहे, पापी माणसाचा आहे, पुण्यवान माणसाचा आहे, सगळ्यांचा आहे. म्हणून परमार्थाचा अधिकार कोणाला आहे, सगळ्यांना आहे. जो करेल त्याला आहे. मग तो ब्राह्मण का क्षत्रिय, भारतीय मनुष्य का अफगाणिस्तानचा मनुष्य, त्याला काही फरक नाही पडत. कुठलाही असू दे तो मनुष्य, कुठलाही असू देत.
मनुष्य काही कुठलाही जीव असू दे, जो वृत्तीकडे पाहू शकतो त्याला अधिकार आहे. या समाधीचा अधिकार कोणाचा आहे? वृत्तीकडे पाहू शकतो त्याचा सगळ्यांचा आहे. ज्याला वृत्तीकडे पाहता येणार नाही त्याचा कोणाचा अधिकार नाही, तो ब्राह्मण असला तरी नाही. या समाधीचा अधिकारी कोण असं जर विचार आला तर जो वृत्तीकडे पाहू शकत नाही तो ब्राह्मण असला तरी, दशग्रंथी ब्राह्मण असला तरी नाही. आणि वृत्तीकडे पाहू शकला तर तो कुठलाही असला तरी चालतो, किती पापीतले पापी म्हणून असला तरी चालतो, कारण त्याला जो वृत्तीकडे पाहण्याचा अधिकार आहे. तर पाप पुण्य चांगलं वाईट हे सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या सगळ्या पुढे आहेत, त्याचा काही इथे संबंध येत नाही. दुःख तयार झालं की पाप असतंच, त्याला मागे पाप हा शब्द येतो, आणि सुख तयार झालं की त्याला मागे पुण्य असा शब्द येतो. मग तुम्ही ठरवायचं काय पाप आणि काय पुण्य, फक्त ते आज किंवा उद्या. आता जरी सुखकारक वाटत असलं तरी ते उद्या जर दुःखकारक होणार असेल तर ते जे काय ते काही पाप आहे. एखादी क्रिया ही आज जरी सुखकारक वाटत असली तरी उद्या दुःखदायक होणार असेल तर ती पाप असते, ती वाईट असते. पण हे पाप किंवा पुण्य ह्या गोंधळात आपण पडत नसून आपण काय करतोय, फक्त यांना साक्षी करण्याचा प्रयत्न करतोय. या धर्म अधर्म, चांगलं वाईट, पाप पुण्य, काम क्रोध लोभ असं जे काही असेल आतमध्ये अंतःकरणामध्ये, हे सगळं किती आहेत? प्रचंड आहे, मोठं आहे, असंख्य आहेत. आणि प्रत्येकाचा वेग, प्रत्येकाची वेळ ही बदलत असते. आणि म्हणून या सगळ्यांकडे पाहण्याचा प्रयत्न करावा, यांचं ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. ध्यायेत, काय ध्यायेत? ह्या सगळ्या वृत्तींना पहा, त्यांचं ध्यान करा. कधी? आणि ह्याला काही नाही, आपण कधीही करू शकतो. ध्यान करत राहा, वृत्तींकडे पाहत राहा. ध्यान करा म्हणजे पहा त्यांच्याकडे पाहायला शिका. मग जसं जसं हळूहळू पाहायला लागू तसं आपल्याला लक्षात येईल की आपण किती रागीट आहोत, माणूस हे लक्षात येईल आपल्याला. म्हणून काही काही लोक म्हणतात, महाराज तुम्हाला आता खरं सांगतो. म्हटलं सांग भाऊ काय? मी फार पापी माणूस. मग त्याला हे लक्षात येतं की ही जी पाप नावाची वृत्ती आहे ना, त्या वृत्तीसाठी मी एवढं सगळं केलंय. म्हणजे त्या सगळ्या करण्याचा सार म्हणून तो कुठे येऊन थांबतो? त्या वृत्तीवर थांबतो. मग तो सांगतो महाराजांना, महाराज मी काय आहे? मी फार पापी माणूस, मी पापी आहे. मी पापी असं तेव्हा जो म्हणतो ना, तर तो पाप ही वृत्ती आहे त्याची. मग त्याने ते सगळं जे केलं त्या एका वृत्तीच्या व्यवस्थेसाठी केलं होतं. सुखाबरोबर हा फार नंतरचा भाग झाला. पण आणि एखादा म्हणतो महाराज मी फार पुण्यवान माणूस, तो कशावर म्हणतो? कारण त्यांनी ते जे काही केलं सगळं, मग त्याने दान धर्म केला असेल, त्याने काय करायचं ते केलं, त्याने जे काही केलं ते सगळं कशामुळे केलेलं असतं? त्याच्या ती पुण्यवृत्ती जी आहे, पुण्य हा जो काही त्याचा भाग आहे आतमध्ये, त्याच्यासाठी केलं ते. महाराज मी दयाळू आहे, महाराज मी फार रागीट माणूस आहे, हे सगळं तो का म्हणत असतो? म्हणतो मनुष्य, म्हणजे आपण म्हणतो सगळे. आपण हे सगळं जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ काय? आपण त्या वृत्तींना पाहत असतो. फक्त आता ते साधारणपणे मनुष्य केव्हा म्हणतो? वैतागल्यानंतर, थकल्यानंतर, त्याच्यातून फार झाल्यानंतर तो म्हणतो महाराज, फार झाल्यानंतर म्हणतो कधी. आणि बऱ्याचशा वेळा तो खोटं पण बोलत असतो बरं, तो अजिबात चांगला नसतो. पण त्याचा गैरसमज असतो, मी काय आहे, मी चांगला आहे. तो महाराज मी फार चांगला माणूस बरं, तो समजत असतो तसं. मग दुसऱ्या माणसाला विचारलं, काय रे हा चांगला माणूस असतो? महाराज हा कुठला चांगला आहे, हा फार वाईट माणूस, हा फार विचित्र माणूस आहे असं म्हणतो दुसरा. का? कारण हा मी चांगला आहे हा त्याचा समज असतो, पण दुसऱ्याच्या दृष्टीने तो काय असतो? तो वाईट असतो. काही असो, दुसरे काय म्हणतो जाऊ देत, पण ह्याला ते वाटतंय, तो त्याचा प्रश्न आहे, त्याला काय करू शकत नाही. असो, सांगण्यामध्ये माझ्या काय आहे की आपण जेव्हा म्हणतो की मी पापी आहे, पुण्यवान आहे, मी पापी आहे किंवा पुण्यवान आहे असं जेव्हा म्हणतोय तेव्हा काय काय त्याचा अर्थ? त्या वृत्तीशी आपण. मग ह्याच्याकडे नंतर लक्ष देण्यापेक्षा आताच लक्ष द्या. काय आपण काय आहोत? आपण पापी आहोत, पुण्यवान आहोत. मग ठीक आहे, मग जे काय आपली त्याची व्यवस्था करण्यासाठी तसं निर्माण होणार, त्याला कोणीच अडवू शकत नाही. आपण स्वतःला जे समजतो त्याच्या व्यवस्थेसाठी सगळं होणार आहे पुढे. आपण दृढपणे या कुठल्या वृत्तीवर आरूढ होऊन आपण स्वतःला ते मानतो. आपण स्वतःला कायम पापी मानत नाही, आपण स्वतःला कायम पुण्यवान मानत नाही, आपण स्वतःला कायम असे तसे मानत नाही. कधी असं म्हणतो, कधी तसं म्हणतो. म्हणून त्या मिश्र असलेल्या वृत्तींचाच आपला व्यवहार होतो. आणि म्हणून कधी सुख, कधी दुःख, कधी चांगलं, कधी वाईट, असे असंख्य आपल्याला भोगावे लागतात. का? कारण तशी वृत्ती असंख्य आहेत. म्हणून एकच वृत्ती असते तर एकच भोगावं लागलं असतं, एकच असते तर तसेच भोगावं लागलं. म्हणून एखादा जर सुख, धर्म, पुण्य या वृत्तींवर आरूढ झाला तर त्याला जास्तीत जास्त काळ सुखच मिळत राहतं, स्थिर, शांत, सुखी असं तो होतो. कारण त्याची वृत्ती काय तशीच आहे, त्याप्रमाणे त्याचा व्यवहार होतो. मग तो दुःखकारक असो, सुखकारक असो, जास्त काळ दुःखकारक असो, जास्त काळ सुखकारक असो,
कमी अधिक असो, काही असू देत, हे सगळं का घडलंय? ह्या वृत्तीवर आरूढ झाल्यामुळे घडलंय. मग ह्या वृत्तीवर आपण आरूढ जे झालो ते आहोतच. आता सावध व्हा. नंतर लक्षात येण्यापेक्षा आत्ताच लक्षात घ्या की या वृत्तींना आपण काय करूयात? आता दृश्य करूया. त्यांचं ध्यान करा. ध्यायत म्हणजे त्यांच्यावर ध्यान करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा. हळूहळू हे लक्षात घ्या की आपण त्यांना साक्षी आहोत. अख्ख्या आयुष्यभर हे जरी केलं तरी परमार्थात काही तुमचं नुकसान होणार नाही. तुम्हाला नाही काही साध्य झालं, काही साध्य नाही केलं तर चालेल. एवढं जरी केलं तरी पुढच्या जन्मात इथून पुढे अभ्यास होणार. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण काय करतो आणि काय होणार आहे कळतच नाही. कारण बरेच लोक मला म्हणतात, महाराज काय सगळं आपण करतोय खरं, हे सगळं एवढा चाललंय, पण काय होणार आहे नक्की कळाना, आणि नक्की चुकीचं चाललंय का बरोबर चाललंय हे पण कळाना, आणि सगळेच जण नुसते आंधळ्यासारखे फिरतायत. असं बरेच लोकांना वाटतं. साहजिकच आहे वाटतं, काही चुकीचं नाही. आम्ही अभ्यास करतोय सगळे, पण नक्की बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय, कुठल्या दिशेने चाललं काही कळत नाही. मग कधी कधी वाटतं बरोबर चाललंय, कधी कधी वाटतं की काय चुकीचं आहे का, काय नक्की काय करावं कळत नाही. असं होत तर काही वाटू देत. पण जर एखादा या वृत्तीवर लक्ष ठेवून राहील, त्यांचं ध्यान करेल, त्यांना दृश्य करेल, अधिक तो पुढे जाऊन प्रगती करत करत त्यांना साक्षी ठरवेल, साक्षी रूपाने त्या वृत्तीकडे पाहू लागेल, तर त्याचं खूप मोठं काम झालं. एवढ्या जन्मात एवढंच साध्य होत्या. चला, भरपूर काम झालं, तरी खूप झालं बरं. एवढं जरी कोणाला साध्य करता आलं तरी फार मोठं काम झालं. हे म्हणायला ऐकायला सोपं आहे, पण करायला अवघड आहे. म्हणून म्हटलं एवढं झालं तरी खूप झालं. कारण की आपलं लक्ष कुठं आहे? आपलं ध्यान काय आहे? ध्यान कुठं आहे आपलं? कुठं आहे ते? वृत्ती सोडून सगळीकडे. वृत्तीवर येतं. कधी येतं ते? फार वैतागले होतं. फार वैतागले महाराजांना सांगतात, महाराज आम्ही असे आहेत, तसे आहेत, चांगले आहेत, वाईट आहे. महाराजांना म्हणजे कोणालाही आपण तेव्हाच सांगतो. तर असं नको. सदैव लक्षात घ्या की ह्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी सगळं सुरू आहे. म्हणून हे शरीर का मिळालंय मला? कारण ती वृत्तीची व्यवस्था करायची होती. महाराज नावाची वृत्ती होती, त्यामुळे झालंय. जे काय असेल, पापी पुण्यवान सगळी जी कुठली वृत्ती असेल त्याप्रमाणे ती व्यवस्था होत असते. तर ह्या वृत्तीला आपण साक्षी आहोत इथपर्यंत पोहोचायचंय. आणि साक्षी जो आहे तो चैतन्य रूप आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यायचंय. हेच ध्यान आपल्याला करायचं. ही पहिली पायरी आहे. जेव्हा हे आपल्याला दृश्य साक्षात होतील, जेव्हा या वृत्ती आपल्याला काय होतील, साक्षात दृश्य होतील, तेव्हा ही दृश्यान्वित समाधी लागेल. त्याला दृश्यान्वित समाधी असं म्हणतात. जेव्हा केव्हा आपण सदैव या वृत्तींना पाहू साक्षी रूपाने, सदैव. ते कसं होईल ती कल्पना करून डोकं भनभनू नका. काही लोकांना असं म्हणजे काय होईल एक्झॅक्टली, नक्की काय होईल. काही लोक ते काय करतात, काही करत नाही बरं काहीच, पण महाराज नक्की काय होईल म्हणजे असं झाल्यावर काय होईल ते नंतर होईल ते होईल. कारण बरेच लोक त्याच्यातच काय करतात, त्यांना ती काळजी असते की हे असं झाल्यानंतर नक्की काय होईल. काही काही त्याच्या पुढचे असतात. महाराज ते ब्रह्मावर ध्यान केलं म्हणजे नक्की काय होईल, म्हणजे निर्विकल्प समाधी लागल्यानंतर काय होईल. मग ते कुठून तरी पुस्तकं वाचतात, काहीतरी करतात अभ्यास, आणि म्हणून महाराज असं होईल का? तू कशाला लक्ष देत त्याच्याकडे? मग म्हणजे मी सांगत नाही, बऱ्याचशा लोकांना होईल रे, थांब तू कर, तू होईल पुढे. मग त्यांना ती हौस असते, घाई असते, हौस असते. काय नक्की काय होईल, म्हणजे ब्रह्माचं ध्यान होईल किंवा निर्विकल्प समाधी लागेल म्हणजे काय होईल, काय होईल ते नंतर आहे. ते हो दे, जे होईल ते होईल, पण तू आता जे आहे ते कर. हे तर करत नाही काही, मग हेही करत नाही आणि तेही काय हाताला लागत नाही. आणि मग वैतागतो, म्हणतो काय कळेनाच काय चाललंय. काय म्हणतो, काय चाललंय हे, आणि मग कुठेही धावतो इकडे तिकडे. मग कधी भजन करतो, कधी पूजन करतो, कधी हे करतो, कधी ते करतो. कारण मग त्याला सुचतच नाही ना काय करावं, काय साधन करावं हेच कळत नाही. म्हणून कुठलंही साधन करत बसतो. टाळ कुटील, नाहीतर मग घासात आणील, तीर्थयात्रा करील, बायका पोरांची उठाठेव करेल, काय करेल ते सांगतात. कारण त्याला कळणच ना काय करावं, आणि ते सत्य तर नाही करेल. कारण त्याला असं वाटतंय की आपण ही साधनं नाही केलं तर हे पण नाही ते पण नाही व्हायचं. कारण महाराजांचं काही खरं दिसेना. अडचण काय आहे, महाराजांचंच काही खरं दिसेना. त्यामुळे आपण डुबण्यापेक्षा कुठलं तरी जनसामान्य जे करतात ते करत राहू. कसे भाव आहे, भाव काय आहे, महाराजांचं काही खरं दिसेना, ते सिद्ध आहेत का नाही ही शंका आली. त्याच्यामुळे असं होतं बरं. म्हणजे माझं नाही सांगत, बाबांच्या विषयी लोकांचं असं मत आहे. मग तेच जर सिद्ध आहेत का नाही हे कळत नाही नीट, मग आपण काय करावं, जनसामान्य जे काही साधनं करतात ती करत राहायची. आणि हे म्हणतात ना, मग ह्यांचं पण थोडं ऐकावं. मग हे पण नाही ते पण नाही, पण मनाला सांत्वन काय, नाही डुबणार नाही आपण, कारण आपण हे साधन, डुबण्याची भीती नाही ना, कारण की साधन करतोय. असं काही होत नाही बरं. साधनांमध्ये रमण असणारा
ना इकडं ना तिकडं, कुठेही नरकाला पण जाऊ शकतो, तसं काही नाही. म्हणून एक साधन करा, काहीतरी साधन करा, एका साधनावर दृढ राहा, ते करत राहा ते साधन. हे शास्त्रात सांगितलेले साधन आहे, हे काही मी माझ्या पोतडीतून काढलेलं साधन नाही. वृत्तीला दृश्य करणं हे साधन काय आहे? हे शास्त्राने सांगितलेले साधन. वृत्तीला दृश्य करणं हे शास्त्राने सांगितलेले साधन, ते करा, त्याच्यावर लक्ष द्या. आता नाहीच तुम्हाला जमत, तुम्ही जर दुसरी साधनं करत राहिले तर ते तुमची घसरण आहे, मी त्याला काही सांगू शकत नाही. म्हणजे माझा काही त्याच्यामध्ये विषय नाही. तुम्ही करू नये असा माझा विषय नाही. एकदमच वाया जाण्यापेक्षा साधनं केलेली कधी चांगली, नाही का? वाया जाण्यापेक्षा साधनं केली चांगली. पण तुम्ही मरेपर्यंत जर वायाच जाणार असाल साधनांमध्ये, तर त्याला काही करू शकत. तर आपल्याकडे वेळ नाही. काय आहे? वृत्तीवर लक्ष ठेवणे, सर्व वृत्तींना साक्षी होणं हा आपला हेतू आहे. आणि तो साक्षी असलेला आपण चैतन्य रूप आहोत हे लक्षात घेणं आपला विषय. त्यांना दृश्य करायला शिका. चैतन्य रूप असलेला साक्षी हा या वृत्तींना पाहतो आणि तो आपण आहोत. असं जेव्हा साक्षात लक्षात येईल तेव्हा दृश्यानुविद समाधी लागेल, किंवा त्या अवस्थेलाच दृश्यानुविद समाधी असं म्हणतात. दृश्य करायचे, आणि त्यातलं बऱ्यापैकी आपण दृश्य करतच असतो बरं, म्हणजे असं नाही करत नाही. म्हणजे ती समाधीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, पण फक्त तो काय आहे, त्याचं प्रमाण काही सेकंद वगैरे काहीतरी असतं. वर्षातून काहीतरी, एखाद्या वेळेस 6 महिन्यातून काहीतरी ते आपल्याला लक्षात येतं, पण आपण त्यावेळेस त्याची तादात्म्य पावलेलं असतो. त्यामुळे खरं तर उत्कृष्ट अवस्था म्हणता येणार नाही. हळूहळू प्रयत्नपूर्वक आपल्याला आपण या सर्व वृत्तींना साक्षी आहोत हे लक्षात घेणे आहे. आणि मग या वृत्तींना साक्षी असलेलं आपण जे आहोत हे चैतन्य रूप आहोत हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. असं जेव्हा आपल्याला साक्षात लक्षात येईल, म्हणजे पक्क लक्षात येईल, आपल्याला लक्षात येईल, स्वतःला, दुसऱ्याला नाही, तेव्हा जी समाधी असेल त्याला दृश्यानुविद समाधी असं म्हणतात. आणि ही सविकल्पक समाधी आहे, कारण की याच्यामध्ये विकल्प आहे. ही काही उत्कृष्ट म्हणजे शेवटची अवस्था नाही. परंतु तरी सुद्धा जो कोणी या समाधीपर्यंत येईल तो सुद्धा अत्यंत उत्कृष्ट साधक आहे. त्याचं फार मोठं काम झालेलं आहे, म्हणजे त्याचा तुम्ही विचार करू शकत नाही इतकं मोठं तुमचं काम झालं. हे जर घडलंच, एखाद्याला साध्य करता आलंच, असाध्य करण्यासारखं काही नाही आहे, किंवा कठीण असं नाही. ह्याच्या उलट सगळ्यात सोपं काम आहे, काहीच काम नाही. तुम्ही घरात बसलेले असले, सगळे जरी घरात असले, तर तुम्ही तुमच्या वृत्तीकडे लक्ष देताय. कोणाला कळतंय काय? मी तुमच्याशी एवढ्या वेळ बोलतोय, पण माझ्या वृत्तीकडे आतमध्ये लक्ष असेल, तुम्हाला काय कळतंय? नाही काय कळणार आहे काय? बऱ्याच वेळा तुम्ही इथं सगळे दिसतायत बसलेले, पण तुम्ही तुमच्या आतमध्ये मनात काय चाललंय लक्षात देतात का नाही? होतं ना आपोआप, म्हणजे चालतंच. आणि आपल्याला काय 24 तास थोडी करायचंय, हे काय 24 तास करायचंय का? हे 24 तास करणे नाही. काही लोकांचा गैरसमज असा असू शकतो की आपण 5 मिनिटापासून सुरू करायचं आणि मग जे आपण जागा असणार तेवढ्या सगळ्या वेळेत ते तसंच झालं पाहिजे, असं काही गरजेचं नाही. असं नाही करायचंय आपल्याला. काही लोकांना ते वाटतं बरं, किंवा आधी काय करायचं, किती वेळ, 5 मिनिट, मग 10 मिनिट, मग 15 मिनिट, मग अर्धा तास, मग 1 तास, मग 2 तास, मग 4 तास, मग 10 तास, मग 15 तास. असं नाही करायचंय आपल्याला. लहान मुलाला जेव्हा जेवायला शिकवतो तेव्हा पहिल्यांदा त्याला किती घास शिकवतो? 2 घास, छोटे छोटे 2 घास, मग 5 घास, मग 10 घास, मग 15 घास जेवायला शिकवतो. आणि मग नंतर 100 घास. मग त्याला प्रत्येकाला वेळ किती? 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, मग 1 तास, मग 2 तास, मग 3 तास. मग तो मोठा झालाय की काय 24 तास जेवत असतो? 24 तास लागतं का ते? पोट भरला, विषय संपला. तसं दृश्य किती वेळ करावं लागतं ते? ह्या अवस्थेला दृश्य किती वेळ करायचंय? जिथपर्यंत ते पोट भरलं तिथं. पोट भरले की परत गप्प, परत भूक लागली की पुन्हा सुरू. हे किती वेळ करावं लागतं? पोट भरलं की परत कामाला लागायचं, आणि भूक लागली की पुन्हा जेवायचं. हे जसं व्यवहारात करतो तसं हे सुद्धा आहे. दृश्य कुठपर्यंत करायचंय? जिथपर्यंत लक्षात राहत नाही तिथपर्यंत दृश्य करायचं. मग लक्षात राहिलं, ध्यानात राहिलं की मग परत कामाला लागायचं. मग व्यवहारात काही करा, मग तुम्ही बायको असू देत, मुलं असू देत, काय करायचं, प्रपंचात गोंधळ घालायचा तो घाला. मग पुन्हा भूक लागली पाहिजे, पण नाही तर त्याच्यातच बऱ्याच वेळा लहान मुलांना लक्षात येत नाही बरं का, भूक लागली, कधी भूक लागली. लहान मुलांना बऱ्याच वेळा काय होतं, लहान मुलांना जेवायला शिकवतो आपण, पण बऱ्याच वेळा लहान मुलांना लक्षात येत नाही की आपल्याला आता भूक लागलेली आहे, आणि मग त्याची चिडचिड होते. बरंच काय प्रकार होतात त्याचे. म्हणून बरेचसे लहान मुलं तर भुकेल्या पोटी झोपून पण जातात. त्यांना काही घेणं नसतं, त्यांना माहितीच नसतं भूक हा काय प्रकार आहे. भूक लागलेली नसते काय, लहान मुलाला भूक लागलेली असते का नसते? ते भुकलेल्या पोटी झोपून जातात. आपण झोपू का भुकेल्या पोटी? आता आपल्याला कळायला लागलं काय भूक म्हणजे काय. भूक लागल्यावर जेवायला पाहिजे, काम बंद करायला पाहिजे.
तसं ह्या वृत्तीचा अभ्यास करत असताना कळलं पाहिजे या धावपळीच्या दुनियेमध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये आता थांबायला पाहिजे आणि वृत्तीला दृश्य करणं हे जेवण घेतलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. नाहीतर नुसता धावतोय 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 आणि झोपून जातोय, नाही का? ते लहान मुलासारखी अवस्था, मग उपयोग नाही काही. तर वृत्तीचं जेवण जेवायला शिका. मोठा मनुष्य जसा जेवण जेवायला शिकलेला असतो, म्हणजे काय, भूक लागल्यानंतर जेवावं, कधी जेवावं, कसं जेवावं, हे जसं आपल्याला मोठ्या माणसाला माहित असतं, तसं हे वृत्ती जी आहे या वृत्तीला दृश्य करण्याचा जो काही हा व्यवहार आपल्याला करायचा आहे किंवा हा जो परमार्थ आपल्याला करायचा आहे, हा परमार्थ कधी कधी करायला लागेल हे कळलं पाहिजे. म्हणजे कधी आपल्याला भूक लागला पाहिजे ना. असं झालं की बाकीच्या वेळेस कंटिन्यू म्हणजे 24 तास करायची गरज नसते, नाहीये. कधी भीती कधी कधी लोकांना असते आणि काही लोक तो प्रयत्न करतात. मग म्हणतात महाराज अहो ध्यान करायला तुम्ही सांगितलं, आम्ही प्रयत्नपूर्वक ध्यान करतोय. सुरुवातीला आम्ही 5 मिनिट ध्यान सुरू केलं होतं, आता आम्ही 1 तास ध्यान करू शकतो. पण त्याच्या पुढे काही जातच नाही. 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले ध्यान करतोय. किती वेळ झाला आता? 1 तासापर्यंत पोहोचलोय. पण 1 तासाच्या पुढे नाही जाऊ शकत. तुला मी सांगितलंच नाही असं काही करायला, तुला सांगितलंच नाही असं करायला. जेवायला शिकला म्हणजे 24 तास जेवायला शिकायला नाही सांगितलं. पोट भरले की बंद करायचं, बिनच बंद करायचं, आणि भूक लागली की पुन्हा जेवता आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. तसं वृत्तीवर लक्ष ठेवायचं. कधी कधी ठेवायचं लक्ष? ध्यायेत म्हणजे ध्यान करायचं. त्याचं कधी कुठपर्यंत हे शिकून घ्या. प्रयत्नपूर्वक हा विषय हाताळता आला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. सर्व वृत्तींना दृश्य करण्याचा प्रयत्न करा. दृश्य अशा रीतीने करा की आपण त्यांना साक्षी आहोत, त्यांच्याकडे आपण अशा रीतीने पाहिलं पाहिजे की आपण त्यांच्याशी तादात्म्य पावलेलं नको. संसर्ग असू द्यात, संसर्ग झाला तर चांगला आहे, तादात्म्य वृत्ती नष्ट झाली पाहिजे. आणि मग पुढे आपण त्यांना पाहणारा जो आहोत तो चैतन्य रूप आहोत, हे पण आपल्याला पुढे लक्षात घेतलं पाहिजे. असं झालं की ही जी उत्कृष्ट अवस्था तयार होईल, त्याला म्हणायचं जिवंत मनुष्य तोच असतो की जो 24 तास जेवतो. बरोबर का? जिवंत मनुष्य तो असतो की जो भूक लागल्यानंतर जेवतो. जिवंत कोण आहे? जो भूक लागल्यावर जेवतो आणि खाल्लेलं पचवतो, त्याला म्हणतात जिवंत मनुष्य. का 24 तास जेवतो त्याला जिवंत म्हणतात? तसं जिवंत कोण आहे ह्याच्यामध्ये? गरज लागल्यानंतर तो वृत्तीला पाहू शकतो साक्षीत्वाने. साधूची अवस्था अशीच असते बरं का. साधू काही 24 तास त्या वृत्तीवर लक्ष ठेवून राहत नाही, कारण काही लोकांचं गैरसमज चुकीच्या विचारापोटी बरंच काही करत राहतात, है ना. तर साधू काही 24 तास या वृत्तीवर लक्ष ठेवून राहत नाही. गरज नसते तशी, गरज तसं नाहीच आहे अपेक्षित. फक्त काय किती वेळ? भूक लागेल तिथपर्यंत नाही, भूक लागले की जेवायचं आणि परत पचवायचं तेवढं, आणि ते जेव्हा संपलं तेव्हा पुन्हा. तसंच वृत्तीवर किती वेळ लक्ष ठेवायचं? गरजेपुरतं, आणि ते पचवेपर्यंत पुन्हा गरज पडली की पुन्हा जेवायचं. मग ते दिवसातून किती वेळा करावं लागेल ते सांगताच येत नाही, प्रत्येकाला वेगळं. काहींना दिवसातून 3 वेळा, काहींना 5 वेळा, काहींना 10 वेळा. लहान मुलाला दिवसातून किती वेळा जेवायला लागतं? माहिती आहे की सगळ्यांना तुम्हाला? हे काही तुमचा नवलचा विषय थोडीच आहे. किती वेळा जेवायला लागतं लहान मुलाला? लहान मुलं 15 वेळा जेवत आहे. 15 वेळा काय त्याचं तोंड चालूच असते सारखं. पण जसा मोठा मनुष्य होतो त्यावेळेला किती वेळा जेवतो? मोजून 2 वेळा 3 वेळा. हे असंच आहे इथे पण. सुरुवातीला लहान आहे आपण ह्या विषयामध्ये, म्हणून आपल्याला सारखंच करावं लागेल. आणि मग हळूहळू काय होईल ते कमी कमी होत जाईल. एक वेळ अशी येईल की जसं जेवणाच्या विषयामध्ये उत्कृष्ट योगी एकदाही जेवत नाही, तसं एक वेळ अशी येईल की त्या वृत्तीवर अजिबात लक्ष ठेवलं नाही तरी फरक पडत नाही. काय? उत्कृष्ट मनुष्य कधीही जेवत नाही, म्हणजे योगी. क्षुधा पिपिसा काय करतो? नष्ट करतो. आणि लहान मुलगा दिवसातून 15 वेळा खातो. म्हणजे 15 वेळा खाणारा, 20 वेळा खाणारा लहान पोर, ते क्षुधा पिपिसा नष्ट केलेला योगी. बघितला हा प्रवास कसा आहे? तसंच इकडे पण आहे. तसं वृत्तीचा हा जो अभ्यास आहे हा किती वेळा करायचा आहे? खूप वेळा. आणि मग कमी 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 कमी, आणि एक वेळ अशी येईल की ह्या वृत्तीकडे पाहण्याची गरजच नाही अशी अवस्था येईल. म्हणून जो जीवनमुक्त असतो त्याला ह्या वृत्तीकडे सदैव पाहत असतो का? अजिबात गरज असते. तो त्याच्या पर्याय गेलेला असतो, फार पुढे असतो, नष्ट केलेलं असतं त्यांनी ते सगळं, है ना. म्हणून कोणी जर एखाद्याला विचारलं महाराज का तुम्ही पण असं लक्ष देता का त्याच्याकडे, तर तो प्रश्न त्याचा काय आहे? चुकीचा आहे. त्याच्या प्रश्नाला काही किंमत नाही. मग हा म्हटला नाही बा मी काही लक्ष देत नाही, मग हा म्हणेल की जाऊ महाराजांना अजून कळलेलं नाही तर त्याच्या पुढे गेलेला असू शकतो, है ना. कदाचित तो त्याच्या पुढे असू शकतो आणि कदाचित त्याला कळलेलं पण नसू शकतो. काय त्याची अवस्था आपल्याला सांगता येत नाही. परंतु आपल्याला असा प्रवास करायचा आहे कुठपर्यंत? एक वेळ अशी येईल की हा जो अभ्यास आहे तो बंद होईल. म्हणजे दृश्यान्वित समाधी कधी आहे?
ज्या दिवशी या सर्व वृत्तींना आपल्याला पाहण्याची गरज राहणार नाही, त्यांना साक्षी होण्याची गरज पडणार नाही, साक्षी आहे असा मुरेल ते, काय होईल, मुरल ते. तो विषय जेव्हा अभ्यासातून बाहेर पडेल, संपला विषय, त्या दिवशी त्याची दृश्यान्वित समाधी फलीभूत झाली. दिवसातून 3 वेळा हे केलं आणि पचवलं म्हणजे फलीभूत झालेली नसून ज्या दिवशी दृश्यान्वित समाधीचा विषय संपेल. कसा संपेल? जसा शुद्धापिपिसा योगी नष्ट करतो त्याप्रमाणे संपेल. असं झालं, विषय संपला. तर ध्यान कसं करायचंय? असं करायचं. मी तुम्हाला दृश्यान्वित समाधी इथपासून तिथपर्यंत कशी करायची समजावून सांगितलेलं आहे. ध्यायेत दृश्यान्वितोयम समाधी ही सविकल्पका. ही विकल्प असलेली समाधी आहे, म्हणजे ही खरी नाहीये. कारण विकल्प कशाला म्हणतात? विकल्प त्याला म्हणतात की जे योग्य नाही. जे काय? विकल्प म्हणजे काय? विकल्प म्हणजे चुकीचं. विकल्प कशाला म्हणतात? चुकीचं, योग्य नाहीये ते, पण ते करावं लागतंय. का करावं लागतंय? करावं लागतंय, पण ते सविकल्पक आहे, ते चुकीचं आहे. विकल्पापोटी तयार झालेलं ते. सविकल्पकाचा अर्थ काय होतो? चुकीचं आहे. म्हणजे विकल्पापोटी, म्हणजे विकल्पासह, ते विकल्पापोटी तयार झालेलं आहे. म्हणून विकल्प असल्यामुळे जे तयार झालेली ही समाधी आहे. म्हणून हिला काही फार मोठं महत्व देता येत नाही, पण हिला आपल्याला सोडून चालणार नाही. तर सविकल्पक या शब्दाचा आपल्याला थोडा विचार करायला काही हरकत नाही. नंतर आपण त्याच्यावरही थोडा गरजेनुसार कदाचित अभ्यास करू. परंतु आता या ठिकाणी आपण या 24व्या श्लोकाच्या द्वारे आजपर्यंत बऱ्याच पद्धतीने सविकल्पक समाधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सविकल्पक समाधीमध्ये उत्कृष्ट अवस्था म्हणजे त्या समाधीतून बाहेर पडणे. जेव्हा हे असं होईल तेव्हा पुढचा अभ्यास सुरू होईल. प्रयत्न करा, हळूहळू का होईना या समाधीचा अभ्यास करत करत एक वेळ अशी येऊ द्यात की या सर्वांपेक्षा मी परे आहे हे लक्षात येऊ द्या पक्क. म्हणजे पाप पुण्य या सगळ्या